मागच्या वर्षी असं आहे का महाराज चांगले म्हणले तरी सिटी मारायला गेले. हरी आपुला तो एक देव करून आपुला तो एक देव करून हनुमंतजी महाराज त्यांना साथ करती श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट आदरणीय आमचे बळीरामजी महाराज व्यवहारे बाबा.
आपुला तो एका हा आपुला तो एका हा देव करुणी घ्यावा हा आपुला तो एका आपुला तो एका आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एका हे आपुला तो एका आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एका आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एका आपुला तो देव करुणी घ्यावा 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 आपुला तो एका आपुला तो एका देव करुणी घ्यावा जीवा सुख नोये तेने बिन जीवा सुख नोये रते माई गे आ ये रते जीवा सुख नोये तेने बिना जीवा तेने बिना जीवा सुख नोये
टाळी वाजवा एकदा कलाकारांसाठी.
भजन करा विठ्ठला विठ्ठला भजन करा एक साथ. तुका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरती माईके दुःखाची जणती नाही आदी अंती अवसान विठ्ठल विठ्ठला 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 पांडु पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. हे दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण. दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगत वंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा उत्कृष्ट असा सगळ्यांच्या पाठ असणारा 4 चरणाचा अभंग सेवेला निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर परिहार देणे हे भक्ताचं कर्तव्य असतं. त्या न्यायानं आपल्या सालाबादप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यातली ही आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ बारडीकर मंडळी तरुण मित्र मंडळी सप्ताह कमिटी व त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय आमचे गुरुजी लयच एकदम हे झाले कमी आहे वरचं हे का हे मधलं मग हे मॉनिटरचा हे लय तीच केल्यासारखं वाटायला लागलं आता तिकडचं आता जास्त यायला लागलं इको गुरुजी आता जास्त व्हायला लागली म्हणजे हा हे चांगलं होतं ते आता हीच केल्यासारखं वाटायला म्हणजे बोलताना इको जास्त यायला लागला. हॅलो मेरे प्यारे देशवासी हीच केल्यासारखं वाटत थोडं भेद द्या ना भेद द्या थोडा भेद द्या मॉनिटरला. हा याचा आवाज थोडा लय चांगला होता गुरुजी काय झालं काय की आता जास्त आवाज रिटर्न यायला लागला आता जास्त मला आहे का नाही ते रिटर्नच यायला लागले जास्त खानकाय लागले. हे अलीकडचं खालचं बटन फिरवलं तुम्ही कोणतं तरी त्याच्यावर भागात ना या आदरणीय पूजनीय आपल्या परिसरात वैभव असणारे आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य
मृदंग सम्राट संतोषजी गुरुजी ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे असे असणारे संतोषजी गुरुजी कवडे यांच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला मिळालेला आहे। या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थिती ज्यांची आहे, आपल्याला ध्वजपूजनासाठी आपल्या परिसराचं वैभव असणारे, श्रद्धास्थान असणारे आदरणीय गुरुवर्य सुदामजी महाराज पिसे शंती विशेषत्वानं उपस्थिती आहे। कलश पूजन ज्यांच्या हाताने झालं असे असणारे आदरणीय हबप बालयोगी पूजनीय सुखदेवजी महाराज, त्याचबरोबर रथी महारथी गुणीजन मंडळी महाराष्ट्रातील थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। एकाहुनी बळी रे, एकापेक्षा एक चालीचे महाराज, म्हणजे काय सांगावं तुम्हाला, चालीचे म्हणजे काय उत्कृष्ट असा चाल ज्यांनी गायली असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट गायन सम्राट आदरणीय आमचे बळीरामजी महाराज, व्यवहारिक कोटी कोटी धन्यवाद त्यांना। त्याचबरोबर त्यांना ज्यांनी साथ केली असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट गायन सम्राट हनुमंतजी महाराज, त्यांना कोटी कोटी धन्यवाद। त्याचबरोबर तिकडे पलीकडे जे उभा आहेत असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट आणि विशेषत्वानं त्यांची जी उपाधी आहे स्वानंद सुख निवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी सोडलेली आहे, म्हणजे तशी सोडली नाही बरं का, म्हणजे अध्ययन पूर्ण करून त्यांनी सोडली आणि उत्कृष्ट युवा कीर्तनकार आहेत। त्याचबरोबर ते गायनही करतात असे असणारे चांगल्या आवाजाचे धनी, आणि मध्ये मध्ये काहीतरी करीत होते, ते काही कळलं नाही मला, पण ते एकदम मस्त आमचं आदरणीय आमचे साळुंके बाबा, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद। त्याचबरोबर महाराजांचं नाव आदरणीय आमचे शुभम महाराज, बाकी काही नाराज व्हायचं काही काम नाही ना, सगळे आपले चौकदार मामा आहेत आमचे इकडं सगळे। आणि मृदंगाला ज्यांनी साथ केली असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग सम्राट आदरणीय आपल्या परिसराचं वैभव असणारे आदरणीय ओमकारजी महाराज व्यवहारे, त्यांना ज्यांनी साथ केली सोबत असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग सम्राट आदरणीय विजयजी महाराज, तुम्हाला एक कोटी कोटी धन्यवाद। त्याचबरोबर विशेषत्वानं आज उपस्थिती ज्यांची आहे असे असणारे ऋषिकेश या ठिकाणी आम्ही सोबत अध्ययनासाठी होतो, आणि आता सध्या जे गंगोत्री उत्तराखंड म्हणजे चायनाची बॉर्डर या ठिकाणी ज्यांची साधना चालू आहे आमचे आदरणीय पूजनीय गणेशदासजी महाराज, त्यांना कोटी कोटी धन्यवाद। लवकर झालं 10:30 10:30 होता टाईम त्याच्यामुळं, तर गणेशदासजी आदरणीय पूजनीय गणेशदासजी महाराज त्यांचाही शास्त्र अध्ययन झालेलं आहे, ज्योतिषशास्त्राचं विशेषत्वानं ज्यांचं अध्ययन झालेलं आहे, हात तोंड बघत येत ते तोंडावून बी कळतं त्यांना कोण कोण आहे म्हणजे ह्याचा ते, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो। आदरणीय वैकुंठवासी दादांवर मग सगळ्या गावातच प्रेम आहे, गुरुजी संतोष गुरुजी आहेत, आदरणीय आपलं भागवत नाना आहेत तिथे, आमचे आदरणीय म्हणलं सिद्धेश्वर भाऊ येतात का नाही काय माहीत, म्हणलं आदरणीय आमचे सिद्धू भाऊ कवडे त्यांची सुद्धा विशेषत्वानं उपस्थिती, तुम्ही सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आमच्यासोबत आलेले आमचे चुलते ते डोळे मोठे करून बघायला माझ्या नाव घ्यायचं राहिलं म्हणून आदरणीय आमचे मधुकरराव इंगळे बाप्पू, त्यांची सुद्धा विशेषत्वानं उपस्थिती, आमचे मोठे ज्येष्ठ बंधू असणारे आमचे आधारस्तंभ ज्ञानेश्वर बाप्पा इंगळे त्यांची सुद्धा विशेषत्वानं उपस्थिती, त्याचबरोबर सोबत आलेले आमचे दाजी मेहुणे असणारे महादेवराव गोलप पाटील, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। तुम्ही सर्वजण माझ्यासाठी आदरणीय पूजनीय आहात। ही सगळी जी बालगोपाल मंडळी आहे आदरणीय गुरुजींच्याच तालमीत तयार होत आहे, काही झालेली आहेत अशी मंडळी आहेत, तुमचाही सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो। तिकडे राग यायचं काही कारण नाही महाराजी, नाही तर सांगा मला, नाव नाही तर उगं व्हायचं बरं का घोटाळा, माझ्यावर राग धारताना परत तसं ना काही करू नका। सगळ्यांच्या सगळ्यांच्या चरणी चॅनल ज्यांचं आहे असे असणारे, तुम्ही परत काटछाट करायची दाखवायची नाही परत आदरणीय ओम साई चॅनल असणारे आणि त्याची सर्वे सवळा असणारे आमचे रोहित दादा, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद। व त्याचबरोबर उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम ज्यांची आहे महाराज, ज्याला तोडत नाही, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी खरंच एक नंबर आहे असे असणारे आमचे आदरणीय अभिजित भैया शिंदे, तुम्हालाही साष्टांग दंडवत। आता 2 घंटे सगळा खेळ तुमच्या हातात आहे, फक्त काही इतकी होऊन देऊ नका, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद। सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल प्रस्तुत अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे। जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सुखाचा पत्ता सांगतात,
आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे सुख पाहिजे एक करा देव आपलाचा करा सुखाचा पत्ता जगद्गुरु तुकोबरे आपल्याला प्रस्तुत अभंगातून सांगतात. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर देव आपलाचा करायला पाहिजे महाराज. आता अभंग सगळ्यांच्या पाठातलाच आहे, जवळजवळ सगळ्यांच्याच पाठ आहे. मुद्दाम होऊन अभंगाचं चिंतन निवडलेलं आहे. कारण काय नुसता पाठ आहे आपल्याला, पण नेमकं कसं आहे ते विस्तृत स्वरूपाने आपण याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आवाज चांगला येतो ना आता? पहिला जरा मोकळा, थोडा मला बेस वाढवा फक्त गुरुजी, थोडा नॉर्मल तिथूनच. हॅलो नॉर्मल उगा आपलं ते गिन्यान द्या ना त्याला, काय म्हणतात ते गिन्यान, काय म्हणतात गेन हा तेच गिन्यान गेन थोडं. हॅलो मला नाही हो, हे माईकला म्हणलं मी. गुरुजी हॅलो हा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. महाराज आपल्याला जगद्गुरु तुकोबरे आपल्याला सांगतात जर सुख पाहिजे असेल तर काय करा, देव आपलाचा करा. आणि बाकी जे जग आहे ते सगळं महाराज मायायुक्त आहे, अविनाशी फक्त तो एकमेव भगवान परमात्मा आहे. त्याला आपलंसं करा, मनाला काय लावा त्याचं पिसं लावा. आणि तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. भगवत भक्ताला देव आपलाचा केल्यानंतर एकदाच मारायचे, त्याच्यानंतर मारायचं काम नाही महाराज. आणि या त्रिभुवनामध्ये आपली काय होती महाराज, उत्तम कीर्ती राहती असं जगद्गुरु तुकोबर आहे. सरळ सरळ हा अभंगाचा भावार्थ विठ्ठल विठ्ठल महाराज. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये शास्त्र संत खूप मोठा उपदेश करतात महाराज. शास्त्राने आपल्याला मनुष्य म्हणून माग जाऊ का पुढे जाऊ, पुढं का मनुष्य म्हणून लोई ते साऊंडचा आवाजच आहे ना गेला गुरुजी. पहिलं चांगलं लय चांगलं झालं तर चाली बिली आहे का नाही, थोडं थोडं इतकल्यासारखं वाटायला. आता जुळतंय का बघा आता कसं तोपर्यंत. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर महाराज आपल्याला शास्त्राने पुरुषार्थ सांगितलाय. पुरुषार्थ म्हणजे प्रत्येक पुरुषार्थ म्हणजे जी गोष्ट जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्याने करायलाच पाहिजे, निर्विवाद निसंकोच करायलाच पाहिजे. पुरुषार्थ आहे महाराज. 4 पुरुषार्थ सांगितलेत. कोणते कोणते? सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा आहे धर्म, त्याच्यानंतर अर्थ, त्याच्यानंतर काम आणि चौथा आहे मोक्ष. प्रत्येक मनुष्याने माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर या 4 गोष्टी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करायलाच पाहिजेत. त्याच्याशिवाय नाही तर मग व्यर्थ जीवन महाराज. आल्यानंतर पुरुषार्थ नाना करायलाच पाहिजे महाराज. सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा आहे धर्म. आता धर्म जो पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे महाराज, तो धर्म नेमकं काय हे तर माहित पाहिजे. जो पुरुषार्थ आपल्याला साधायचा आहे श्रीहरी महाराज, बरोबर आहे का नाही, तो आपल्याला माहित पाहिजे. आता एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो, वेळ झालेला आहे आधीच जास्त. धर्म जो धर्म आपल्याला करायचा आहे, पुरुषार्थ म्हणून करायचा आहे, तो आपल्याला माहित पाहिजे. मग आता 6 शास्त्र आहेत सुद्धा म्हणजे महाराज गुरुजी. आता ते 6 शास्त्र त्यांच्या पद्धतीनं काय करतात, त्या धर्माची व्याख्या प्रत्येकाने श्रीहरी महाराज केलेली. महाराज सगळ्या धर्मांची महाराज योग सांख्य न्याय पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा ही जी शास्त्र आहेत महाराज 6, यांची 6 शास्त्रांची वेगवेगळी लक्षणे आहेत. कशाची? धर्माची. कशासाठी सांगतोय? तो धर्म आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ आहे. सगळ्यात पहिला पुरुषार्थ धर्म आहे नाना, त्याच्याशिवाय पुढे गाडी ढकलत नाही. मग धर्म म्हणजे काय? वेगवेगळे लक्षण आहेत महाराज. जर पूर्वमीमांसा कर्मकांड शास्त्राकडे जर गेलात तुम्ही तर त्यांनी सांगितले महाराज यागादी रेव धर्म, यज्ञ यागादी क्रिया करणं म्हणजे धर्म. वेद प्रतिपाद्यत्वे सती प्रयोजनवत अर्थो धर्म, त्यांनी लक्षण सांगितले महाराज. वेदांनी प्रतिपादन केलेलं जे आहे त्याला काय म्हणायचं? धर्म म्हणायचं महाराज. आणि तो कशासाठी सांगतो मी? या धर्माचं आपल्या जीवनामध्ये पालन व्हायला पाहिजे महाराज. आणि वेगवेगळे लक्षण आहेत महाराज. विठ्ठल जास्त ऐकण्यात घुसत नाही, सोपं एकदम जे सगळ्यांना कळण असं लक्षण सांगतो महाराज. श्रूयताम धर्म सर्वस्व श्रुत्वा चैवावधार्यताम आत्मनः प्रतिकूलानी अन्येषां न समाचरित. काय धर्माची व्याख्या केली? श्रूयताम धर्म सर्वस्व श्रुत्वा चैवावधार्यताम आत्मनः प्रतिकूलानी अन्येषां न समाचरित. महाराज जी गोष्ट दुसऱ्याची आपल्याला आपल्यासोबत वागणं पटत नाही ती आपण दुसऱ्यासोबत न वागणं. सिद्धू भाऊ आता समजा मला खरं सांगा सिद्धेश्वर भाऊ, आता तुम्हाला जर मी समजा वाईट शब्दात जर काही बोललो तर तुम्हाला बरं वाटेल का? आनंद होईल का? काही शिव्या वगैरे किंवा असं काही अभद्र किंवा खालच्या पातळीला जाऊन काय तुम्हाला बरं वाटेल का? नाही ना बरं वाटणार. अंतकरणाला दुःख होईल महाराज. मग आत्मनः प्रतिकूलानी अन्येषां न समाचरित.
जी गोष्ट आपल्याला आता माझं जर तुम्हाला तसं पटत नाही तर आपण तसं दुसऱ्यासोबत वागायला नाही पाहिजे महाराज. म्हणजे हा काय झाला सोप्या भाषेमध्ये धर्म आणि धर्माचं पालन जीवनामध्ये व्हायलाच पाहिजे. सगळ्यात पहिला पुरुषार्थ आहे महाराज. आता कसं आहे आपण या सगळ्या गोष्टींपासून लांब लांब होत चाललो. काय शास्त्र पुराण हे ऐकायला कोणी तयार नाही. आता मीच पंक्चर व्हायला त्याचं सांगायचं म्हणलं तुम्ही जर असं विचारलं वेगवेगळ्या शास्त्राचं सगळं सांगेन पण ते परत लय अवघड व्हायचं कार्यक्रम. विठ्ठल अजून महाराज सोप्या भाषेत जगत म्हणजे वेदांनी सांगितलेलं कर्म आहे महाराज. वेद प्रतिपाद्यत्वे सती त्याला धर्म म्हणायचं. आपल्या संतांनी सुद्धा आपल्याला धर्म सांगितले महाराज. ब्रह्मचारी धर्म गोकावी करे. ब्रह्मचारी धर्म गोगावी आश्रमी विचार षडकर्मी वानप्रस्थ तरी संयोगी वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला धर्म सांगतात. कोणाला म्हणायचं धर्म? 4 आश्रम जे आहेत महाराज त्या 4 आश्रमांना वेगवेगळा धर्म सांगितला. प्रत्येकाचा धर्म काय वेगळा आहे महाराज. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. ब्रह्मचार्याने फक्त अभ्यासच केला पाहिजे तो त्याचा काय धर्म आहे महाराज. त्याचा धर्म सर्वस्व फक्त तो अभ्यास आहे महाराज. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा धर्म दुसरा कोणताही नाही. त्याने दुसरं काहीच करायची गरज नाही फक्त अभ्यास करायचा. वान आश्रमी विचार षडकर्मी. लग्न झालेली जी मंडळी आहेत ना महाराज त्यांना काय 6 प्रकारचे कर्म सांगितले. ते आता जास्त काही सांगत नाही मी. त्याच्यामध्ये फक्त महत्वाचं जे आहे कमवणं आणि दान करणं सगळ्यात महत्वाचं. आणि हा काय महाराज ते कमवायचं तर पुरुषार्थ आहे. पुढे आपल्याला तिकडे जायचं आहे महाराज. म्हणजे काय धर्म आहे धर्म सांगतायत महाराज. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. त्यांनी काय करायला पाहिजे? वानप्रस्थ आश्रमात गायबच झालाय. जवळजवळ वानप्रस्थ राहिलंच नाही. वनच राहिले नाही तर प्रस्थ कुठून राहिले. त्याच्यामुळं कसं आहे अवघड झालंय सगळं. बरोबर आहे का नाही? वानप्रस्थ नाना राहिलंच नाही. आज संयोगामध्ये राहून वियोगामध्ये राहणं. आणि संन्यास जो त्याग संकल्पाचा संकल्प विकल्पाचा त्याग करणं म्हणजे संन्यास आहे. हा त्याचा काही धर्म आहे महाराज. मी कशासाठी सांगतोय? आपल्या आयुष्यातला सगळ्यात पहिला जो पुरुषार्थ आहे धर्म नावाचा तो धर्म म्हणजे काय तो सांगतोय महाराज. आणि दुसऱ्या क्रमांकाचा जो पुरुषार्थ आहे ना महाराज तो आहे धन. काय धर्म? अर्थ. अर्थ म्हणजे काय? धन महाराज. प्रत्येक मनुष्याने जन्माला आल्यानंतर निर्धन होऊन म्हणायला म्हणजे निधन व्हायच्या आधी निर्धन होऊन मरू नये माणसाने. कसं मारायला पाहिजे? धनवान होऊन मारायला पाहिजे. मी नाही सांगत हा पुरुषार्थ आहे महाराज. धन माणसाने नाना कमवलंच पाहिजे. आणि जसं जमल तसं बरं का काही अडचण नाही. लोकांची मुंडकी मोडा घरकुलातले पैसे घ्या संडासाचे पैसे घ्या ते काय असते समजा कसं बी करा फक्त काय करा धन कमावा महाराज. बरोबर आहे का? जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचार
व्यवहाराचा पुरुषार्थ आहे महाराज. पण तो कसा सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारी. महाराज पैसे जरूर कमवायला पाहिजेत. हे काय कुठाल्या कुठं गुडघ्याला बुट करायचे नाही. हे काय संत मंडळी महाराज मंडळी जी संतांनी सांगितलं, हे कशासाठी सांगितलंय? धन कमवू नका नाही म्हणून सांगितलं महाराज. त्याच्याविषयी आसक्ती ही घातक आहे महाराज. धनाच्या विषयी आसक्ती ना ही घातक आहे. आणि शास्त्र सांगतं महाराज, धनाचे 3च उपयोग आहेत. धनाचा वापर 3 प्रकारे होऊ शकतो फक्त. जो म्हणजे प्रत्येक पुरुषाने अर्थ हा कमवायलाच पाहिजे. त्याचा 3 उपयोग आहे महाराज. सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा आहे उपभोग घेणं. धनाचा काय करणं? उपभोग घेणं. दुसऱ्या नंबरला आहे दान करणं. आणि तिसऱ्या नंबरचा, हे 2 जर नाही केलं ना तर तिसरा त्याचा महाराज धनाचा जो गती आहे धनाची ती आहे नाश महाराज. जे माणसं स्वतः पोटाला खात नाहीत, दान धर्म करीत नाहीत, त्याचं धन काय होतं? नाश होतं. नाश म्हणजे नाश कसा होतो? मग हे नाश तू का म्हणे हे विठ्ठल रोग जोडून या दिले आहे का महाराज. त्याच्यातूनच काय होतंय, ते पापाच्या रूपामध्ये हे रोग येणं म्हणजे काय? ते क्षणाचा ते धनाचा व्यय आहे ना महाराज. कळतंय का किती बिल होतंय ते दवाखान्यात गेल्यानंतर? गपकन पैसे जातात महाराज. आणि त्याचेच जाते ज्याचे जो कधी दान धर्म करीत नाही का आणि जो पोटाला बी खात नाही. 2 गोष्टीत महाराज. एक तर त्यांनी धन जे आहे त्याचा उपभोग घेतला पाहिजे, त्याचं दानही केलं पाहिजे, नाही तर त्याचा नाश हा निश्चित आहे महाराज. आणि धनाशिवाय नाही हो महाराज. बरं का ना, उग कशाला धन आम्ही तसलं नाही महाराज. महाराज हे उग बोलण्यापुरते. म्हणजे संतांनी बी तसं सांगितलं नाही की कमवू नका महाराज. व्यवहारामध्ये त्याचे सुद्धा प्रमाण आहे. धनवंतालागी सर्वमान्य विचारित नाही महाराज. अहो धन जर नसलं तो किती जवळचा माणूस जवळातला सुद्धा म्हणतो ते छे 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 त्यातनं आपला संबंध नाही. ते लांबून आहे पण लांबून पाहुणा आहे. आणि जो ज्याच्यानं आपला कधीच संबंध नाही महाराज, जो पैशावाला आहे, धनवान आहे महाराज, ज्याच्यानं आपल्या शिवाचा गावाच्या शिवाचा सुद्धा संबंध नाही, ते आपले लय जवळचे पाहुणे एकदम जवळून आहेत महाराज. हे लोक नातं जोडणं लांब करणं हे कशावर आहे? धनावर आहे महाराज. सध्या सुद्धा तसंच आहे. ते शास्त्र संत सांगतात ते खोटं नाही ना महाराज. धनवंतालाच मान आहे, तुम्ही किती काय म्हणा. त्याच्यामुळे प्रत्येक माणसांनी रात्रंदिवस कष्ट करून फक्त काय ते सुद्धा सांगितलं, धन कमवायचं म्हणजे मुंडके मोडून नाही लोकांचे, गोरगरिबाचा तळतळात घेऊन नाही महाराज. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. अर्थ नावामध्ये अर्थ आणि काम हा पाहिजे, 100% पाहिजे महाराज. पण तो कसा पाहिजे? धर्मयुक्त अर्थ आणि धर्मयुक्त काम पाहिजे महाराज. म्हणजे नसायला नाही असं नाही, 100% पाहिजे. पण त्या कामाला आणि त्या अर्थाला धर्माची जोड पाहिजे, तेव्हा ते काय आपला पुरुषार्थ होतो. विठ्ठल विठ्ठल भोग सुद्धा काय? जो धर्म अर्थ काम, काम म्हणजे काय? इच्छा भोग जे आहे उपभोग घेणं हा काय काम? म्हणजे तो फक्त काम वासना तितक्या पुरतात नाही, सगळ्या काम आल्या, सगळ्या इच्छा आल्या, तो काय काम आहे महाराज. हा एक पुरुषार्थ आहे. हा सुद्धा धर्मयुक्त असेल तर तो सुद्धा आपला पुरुषार्थ आहे महाराज. आणि ते एक प्रमाणे ना विठ्ठल विठ्ठल विधीने सेवन आणि विषय त्यागाचं समान महाराज. विधीने जर सेवन केलं तर त्या विषयाचा उपभोग मानलाच जात नाही, तो त्यागासमान आहे. फक्त कसं शास्त्र म्हणजे धर्मयुक्त जर काम असेल तर तो सुद्धा काय सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. विजय महाराज सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे महाराज. मग हे काय झाले? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि आपला चौथा आहे मोक्ष महाराज. मग मोक्षाचं सगळ्यात सोपं जे लक्षण आहे श्रीहरी महाराज काय केलंय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला काय म्हणायचं? मोक्ष. सोप्या भाषेत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग काही माणसं म्हणले महाराज हे लय तुम्ही अवघड करून सांगायला गाड्या, हे नाही कळत, जरा सोपं सांगा तुम्ही. म्हणजे हे कसं म्हणजे मग आपल्या म्हणजे तिन्ही काळामध्ये दुःखाचा थोडं सुद्धा असं हे नसणं महाराज. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, परमसुख परमानंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं हा काय मोक्ष महाराज. आणि हा पुरुषार्थ सगळ्यात महत्वाचा आहे. प्रत्येक जीवानी जन्माला आल्यानंतर हा पुरुषार्थ करायला हवाय महाराज, त्याच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. मग काही माणसं म्हणली मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. हो याला मोक्ष म्हणतात. मग नेमकं ह्यो कसा होईल म्हणले? कसं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये कशी प्राप्त होईल? अभंगाच्या पहिल्या चरणात आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, हे आपुला तो एक देव करून घ्यावा,
कठीण परमानंदाची प्राप्ती कधी शक्य आहे आपल्या जीवनामध्ये, त्याच्यासाठी उपाय सांगतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. महाराज आपल्याला सुख पाहिजे ना, मग एक काम करा, देव आपलासा करा. आणि प्रत्येक माणसाचे रात्रंदिवस जे प्रयत्न चालू आहेत ते फक्त कशासाठी चालू आहेत? सुखासाठी चालू आहेत महाराज, प्रत्येकाचे. महाराज रात्रंदिवस चालू आहेत. असं कोणी आहे का जगामध्ये की ज्याला दुःख हवंय? असं आहे का कोणी? मज लागी दुःख व्हावे, कोणीच नाही भावित महाराज. कशाला म्हणते उगत, म्हणजे असं पर उदाहरणार्थ असं कोणी आहे का? आ देवा लय दिवस झालं, लय सुख आहे मला म्हणले, आणि थोडंसं जरा दिबर दुःख बघ म्हणले. तसं राजा दशरथांना दिलं म्हणले, तसं मला बी 4-5 पोर आहेत, त्याच्यातले एखादं जाऊ दे, असं कोणी म्हणते का देवाला? म्हणते का? दुःख कोणी मागितले का देवाजवळ? कोणीच मागत नाही महाराज. प्रत्येकाला पाहिजे ते सुख महाराज. आणि आपले त्याच्या संबंधाने रात्रंदिवस काय चालू आहेत? प्रयत्न चालू आहेत महाराज. जे काही आपण कुठाने करतो ते सगळे काय करतो? ते सुखासाठी. सगळ्याची धडपड एंड इनडायरेक्टली सगळा एंड जो आहे तो तिथे आहे महाराज. पण आपल्याला काय लक्षात येत नाही महाराज. म्हणून मग तुकोबरायला ही गोष्ट कळली, अरे रात्रंदिवस हे सगळे कशासाठी? ह्यांची धडपड चालू आहे सुखासाठी. मग डायरेक्ट तुकोबरायने पत्ता सांगितलं, सुख पाहिजे ना, एक करा म्हणले, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. विठ्ठल विठ्ठल महाराज. काय सुख हे भगवंताचं स्वरूप आहे महाराज. सुख काय भगवंताचं स्वरूप आहे महाराज. कितीतरी प्रमाणात महाराज. सर्व सुखाचे आगर बाप कुमादेवीवर. हे काय? सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. कितीतरी प्रमाणात सुखरूप आईसा माझ्या पांडुरंगासारखा आहे का महाराज? म्हणजे भगवंताचं स्वरूप सुख आहे. आणि आपल्याला पाहिजे काय? सुख पाहिजे. रात्रंदिवस धडपड चालू आहे त्या सुखासाठी महाराज. फक्त आपलं काय इकडे लक्ष द्या, थोडा जरा व्यवहार चुकायला. काय? जी गोष्ट जिथं आहे तिथंच माणसाने जायला पाहिजे ना. पण तिथंच भेटल, बरोबर आहे का नाही? जी गोष्ट ज्या ठिकाणी भेटल त्या ठिकाणी गेलं तर ती भेटल, नाही तर काही विषय नाही महाराज. आता समजा आपल्याला काय म्हणतात, एखाद्या गोड पदार्थ, रसगुल्ला, रसमलाई, काय गुलाबजामुन हे घ्यायचे नाना, आणि आपण चाललो समजा कुठं दुसऱ्याच्या एखाद्या दुकानात, कपड्याच्या दुकानात, भेटल का? हे नाही महाराज. ती गोष्ट कुठं भेटल? स्वीट होम मध्ये, तिथंच भेटल ना. मग तसं आपल्याला सुख पाहिजे, आणि सुख जर पाहिजे तर आपल्याला काय करावं लागेल? देव आपलासा करावं लागेल. आता याच्यामध्ये सूक्ष्म चिंतन वेदांत शास्त्राच्या दृष्टीने करता येतं, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने करता येतं. जसं जमल तसं थोडं थोडं आपण बघण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल काय बरं का? म्हणजे मी जे सांगितलं कोणतं, की जी गोष्ट ज्या ठिकाणी भेटती तिथं. आता ते अजून एक आहे ना, ते हे भगवंताचं स्वरूप आहे महाराज. काय? सुख हे भगवंताच्या ठिकाणी महाराज. असे कितीतरी प्रमाणे 3 ठिकाणी शास्त्रामध्ये सुख सांगितले. कुठं कुठं? एक तर सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं भगवंताचं स्वरूप आहे महाराज. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित आनंद स्वरूप फक्त भगवान परमात्मा आहेत महाराज. कोण आहेत? फक्त भगवान परमात्मा. आणि त्याच्याशिवाय 3 ठिकाणी सांगितले. सगळ्यात पहिल्या क्रमांकाला सुदामजी महाराज, सगळ्यात पहिल्या क्रमांकाला आहेत भगवंत, दुसऱ्या क्रमांकाला आहेत संत. म्हणजे माझ्या बघण्यामध्ये जेवढी काही प्रमाण सापडली सुखाच्या संबंधाने, हे फक्त 3 ठिकाणी. सगळ्यात पहिल्या क्रमांकाचे भगवंत, त्याच्यानंतर संत, आणि त्याच्यानंतर आहे भगवंताचं नाम. ह्या 3 ठिकाणी फक्त काय सुख शास्त्राने संतांनी वर्णन केले महाराज. या 3च ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त सुख कुठंही भेटणार नाही महाराज, ह्या 3 ठिकाणी. आणि तसं वास्तविक थोडं अजून चिंतनाचा जर विचार केला तर संत आणि भगवंत दोन्ही काय एकच आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, दोन्ही काय आहेत? एक आहेत महाराज, संत आणि भगवंत. आणि त्याच्यानंतर भगवंताचं नाम. याच्यामध्ये काय सांगितलंय? सुख सांगितलंय. सुद्धा महाराज काय कुठं सांगितलंय सुख? भगवंताच्या नामामध्ये. आता मी तुम्हाला सुद्धा महाराज म्हणले, तुम्ही थोडं पटकन वरी बघितलं. कशामुळे बघितलं महाराज? कशामुळे बघितलं? नामामुळं. म्हणजे हे सुदाम ही जी संज्ञा आहे ही कोणाची? ह्या देहाची, नावाची नाही. ही या देहाची संज्ञा काय? सुदाम हे नाव, हे जे आहे हे देहाचं आहे.
म्हणून मी सुद्धा महाराज म्हणलं की तुम्ही पटकन वरी बघितलं का ती संज्ञा तुमची. म्हणजे मला सांगायचं आहे हा शास्त्राचा सिद्धांत आहे महाराज. नाम आणि नामी हे दोन्ही काय आहेत? अभिन्न आहेत महाराज, भिन्न नाही आहेत. म्हणून हे सुख तीन ठिकाणी जे सांगितलेलं आहे, भगवंत, संत आणि भगवंताचं नाव महाराज. म्हणजे तिने काय स्वरूपत्वेने विचार केला तर एकच आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि महाराज आपलं आयुष्य जातं, आयुष्य सापडण्यामध्ये. पण सुख संसारामध्ये कुठं बी आता पुढे सांगितलं आपल्याला तिकडे जायचंच आहे. पण त्याच्या पूर्व जे आहे भगवान म्हणजे संसारामध्ये जे आहे महाराज इकडे नाहीत ना महाराज, भगवंताचं स्वरूप आहे. ही जी संत मंडळी होऊन गेली ना महाराज, ज्यांनी ज्यांनी देव आपलासा केला त्यांचं जीवन बघा महाराज. तुम्ही बाह्य रंगाने जर बघायला गेलं ना स्वामीजी, किती अवघड कार्यक्रम होता, किती दुःख आहेत महाराज. प्रत्येक संतांचं जीवन बघा तुम्ही, प्रत्येक संतांचं चरित्र बघा, जीवन बघा. प्रत्येक संतांना बाह्य रंगाने जर बघायला गेलं तर किती त्रास झाला नाना, किती त्रास झाला. नको नको तो त्रास झाला महाराज, पण तरी सुद्धा अंतःकरणामध्ये त्यांच्या स्थिरता होती, शांती होती. का होती महाराज? श्रीहरी महाराज कशामुळे होती? देव आपलासा केला होता महाराज. त्यांनी काय केला होता? देव आपलासा केला होता. 2 मिनिटांमध्ये महाराज नाथबाबाचं चरित्र बघा, किती जीवन त्यांचं. त्यांना उपाधी होती कोणती? शांती ब्रह्म. संतोष गुरुजी गेले काय उठून? कुठे गेले? मागे गेले. हा, नाथबाबांना काय उपाधी होती? नाना शांती ब्रह्म, शांती ब्रह्म उपाधी होती महाराज. मग शांती ब्रह्म म्हणजे शांत असायचे महाराज सारखं. काहीही जीवनामध्ये झालं तरी नाथबाबा शांत असायचे. आणि पैठण या ठिकाणी त्यांचं काय होतं? निवास होतं महाराज. आणि पैठणमध्ये मग जी काही चांदळ चौकडी होती, जी ब्राह्मण मंडळी म्हणजे ती, आणि त्यांचं एकच काम, काही करून या नाथबाबाला काय करायचं? राग आणायचं. ते म्हणायचे ढोंग करतो हा एकनाथ जो आहे ढोंग करतो. म्हणले शांती ब्रह्म उगप महाराज आव आणतो शांती ब्रह्म असण्याचा, हा शांती ब्रह्म नाही महाराज. आणि ती वाट्यावरची जी चांदळ चौकडी असते का नाना, त्यांना कामच नसते काही, ती असती फिक्स. प्रत्येक गावात ही मंडळी सिद्धूभाऊ अशी असतेच महाराज. बघा तुम्ही आता असं इतकं उत्कृष्ट तुम्ही सप्त्याचे नियोजन काय महाराज, उत्साह सगळा. आता जरा हे 2 दिवसामुळे जरा जड चाललंय समजा कालच्या वातावरणामुळं, पण तरी सुद्धा किती उत्साह आहे महाराज. काल इलेक्शन झालं ना वाटतं, त्याच्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा लई मोठी गर्दी कमी दिसायला लागली. असतेच महाराज गावात इतकं उत्साह, इतका सुंदर सप्ताह आहे महाराज. काय नियोजन आहे, मागच्या वर्षीपेक्षा अजून जास्त उत्साह दिसायला लागलाय. पण असं समजा आता असंच एका ठिकाणी गावामध्ये श्रीहरी महाराज सप्ताह चालू होता, तिथे 4-5 जण बसलेले असायचे महाराज, आणि त्यांना काम काहीच नाही. रोजचे कीर्तनकार आले की त्याला काही ना काही काय करायचं, नाव ठेवायचं महाराज. उगं काहीतरी त्याच्यातल्या खाडाखोड्या काढायचे महाराज. पण एका दिवशी नाना असे महाराज आले महाराज, त्यांना नाव ठेवायला जागा नव्हती महाराज. मग त्या चांदळ चौकडीची वाटेवर अशी बैठक बसली. बैठक बसल्यानंतर मग एक दुसऱ्याला म्हणलं होय रे, म्हणलं काय? म्हणलं आजच्या महाराजाला काय काहीतरी नाव ठेवायला म्हणलं जागाच नाही. ते म्हणलं मूर्खच काय? म्हणलं इजा जाईन म्हणलं सगळ्या गावामध्ये. काय चौराईन म्हणलं नाव ठेवायला जागा नाही, काहीतरी काढावं लागेल म्हणले. मग त्यांच्यातला एक जण म्हणला हा, आणि त्या महाराजाची मावशी तंबाखू नाही का खात म्हणल्या. आता त्याच्या मावशीचा त्याचा काही संबंध आहे का? पण आनंद महाराजाला काही का व्हायना नाव ठेवलो. अशी असतीच महाराज मंडळी. आणि त्या ठिकाणी तशी मंडळी होती महाराज. कुठं? पैठण या ठिकाणी. ती 4-5 जण सारखं रोज प्रयत्नात असायची की नाथबाबांना काही म्हणजे ते यवनाला थुकायला लावलं अंगावर, पण तरी सुद्धा नाथबाबांचं जे होतं अंतःकरणातली शांती विषयच नाही महाराज. मी त्याच्यासाठी सांगतो, ज्यांनी देव आपलासा केला ते सुख आयुष्यभर त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं महाराज. मग आता ते यवनाला थुकायला लावलं तरी सुद्धा प्रयत्न रात्रंदिवस चालू असायचे. एका दिवशी सकाळी पहाटे सगळी मंडळी अशी त्या ओंट्यावर बसलेली होती. कुठं? ओंट्यावर बसलेली होती नाना. आणि मग एक असे सद्ग्रहस्थ ब्राह्मण काका तिकडून समोरून येत होते. आल्यानंतर यांच्यातले एक 4-5 जण जे होते त्यांच्यातला एक दुसऱ्याला म्हणला पंत पाहता का म्हणले, तिकडं एक सद्ग्रहस्थ इकडे येत आहेत म्हणले, यांचा आपण वापर करू शकतो म्हणले त्या नाथाला राग आणण्यासाठी. काहीतरी येत आहेत म्हणले, दिसतायत जरा परेशान दिसतायत. आले म्हणले नमस्कार पंत. म्हणले कुठले आपण? अमुक अमुक ठिकाणून आलो. म्हणले काय काम? काही नाही म्हणले, थोडं काम होतं माझं. मी पैठण या क्षेत्राचं खूप मोठं नाव ऐकले म्हणले, आणि आशेने मी एक माझं काम घेऊन या ठिकाणी आलेलो आहे म्हणले. म्हणले बोला काय? म्हणले काय काम? काही नाही म्हणले, माझ्या मुलाचं काय मुंज करायची म्हणले, मुलीचं माझ्या लग्न आहे, त्या कारणाने मी या ठिकाणी आलेलो आहे. हा म्हणले हो म्हणले, आणि तुमच्या पैठणची खूप ख्याती ऐकलेली आहे म्हणले. कशासाठी? धनवान लोक या ठिकाणी राहतात
आणि ती खूप दाणी आहेत अशी तुमची सत्कीर्ती ऐकलेली आहे हो, आणि त्या कारणाने मी आलेलो आहे. म्हणले पंत तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आलात, हा आम्ही 100% तुमचं काम करू म्हटले, पण त्यासाठी तुम्हाला आमचं एक काम करावं लागेल. म्हणले काय सांगा ना, म्हटले काय काम करावं लागेल. तो समोरचा वाडा दिसतोय, म्हणले हो दिसतोय, त्या ठिकाणी तो ढोंगी एकनाथ राहतो म्हणले, आणि त्याला तुम्हाला राग आणून दाखवायचा, क्रोधित करून दाखवायचे म्हणले. ते आलेले सद्ग्रस्त म्हणले काय बुवा, मला वाटलं तुम्ही एवढे मोठे पैसे देताय, काहीतरी तुम्ही विशेष काम सांगाल. अहो एवढूसच काम, मला अवघे 200 रुपये मला पाहिजेत, आणि तुम्ही काय किरकोळ, त्या काळातले 200 बरं का, त्या काळातले 200, एवढूसं किरकोळ काम तुम्ही मला सांगितलं. अहो 2 मिनिटामध्ये पहा तुम्ही कसं त्या डोंग्याला राग आणतो म्हणले मी, असं त्यांनी सांगितलं. म्हणले पंत तुम्ही म्हणता एवढं सोपं नाही बरं का, खूप कठीण आहे. भली भली माणसं गेले त्या ठिकाणी, त्यांना क्रोध आणण्याचा प्रयत्न केला, पण नाही झाले महाराज. तुम्ही काळजी नसावी म्हटले, मी आहे, तुम्ही मला फक्त सांगा. आणि सकाळची वेळ होती, महाराज ते गेले, ते ब्राह्मण काका घरामध्ये गेले, आणि सकाळी सकाळी नाथबाबांची काय चालू होती, पूजा चालू होती महाराज. आता एक गोष्ट, पूजा चालू होती, हे सद्ग्रहस्थ ब्राह्मण सिद्धू काका काय झालं, हे नीटच गेले कुठं, त्या देवघरापाशी. कसे गेले नाना, त्या बुटा सगट गेले महाराज, चपली सगट त्या देवघरापाशी गेले महाराज. आता एक गोष्ट खरं सांगा, आपल्या घरात जे देवघर असते आणि त्या ठिकाणी जर एखादा माणूस चपला बुटा सगट आल्यानंतर आपण गप बसतो का, बसतो का गप, किती तळ पाहिजे आगमस्तकाला जाईन महाराज. पण ते शेवटी ओरिजिनल शांती ब्रह्म होते श्रीहरी महाराज, ते काय ढोंगी होते का, ओरिजिनल शांती ब्रह्म होते. मग गेले महाराज. गेल्यानंतर नाथबाबाने बघितलं, आता नाथबाबाला राग यायचं तर नाथबाबा म्हणले गिरिजा बघितलं का, म्हणले एक सद्ग्रहस्थ ब्राह्मण आपल्या भेटीसाठी, माझ्या भेटीसाठी आलेले आहेत, आणि त्यांचं प्रेम माझ्यावर एवढं दिसतंय, मला भेटण्याच्या आतुरतेमध्ये पायातली पादत राणे काढायची सुद्धा विसरली, एवढं त्यांचं माझ्यावर काय प्रेम आहे म्हटले महाराज. ते माणूस 50% तर तिथंच पंक्चर झाला. आगा का मला या अवघडच कार्यक्रम दिसतो, नाथबाबाला राग आणायचा म्हणजे पंक्चर झाला तिथं, अवघडच आहे. मग आलाच आहात ब्राह्मण काका, तर एक काम करा म्हटले गिरिजा, स्वयंपाक करा म्हणले. ब्राह्मण काका सकाळी आलेले आहेत, ते त्यांचं स्नान वगैरे उरकतील आणि जेवण करतील, चालतंय म्हणल्या गिरिजा आईसाहेब. म्हणले चालतंय, स्वयंपाक करा. तयारीला लागल्या गिरिजा आईसाहेब, आणि तयारीला लागल्यानंतर मग हे झालं. आता ह्याच्या डोक्यात एकच फक्त ब्राह्मण काकाच्या, काही करून मला काय करायचे, माझ्या मुलीचं लग्न आणि मुलाची मुंज करायची, मला 200 पाहिजेत, काही करून फक्त नाथबाबाला काय करायचे म्हणले राग आणायचं, काही करून काही झालं तरी. त्यांच्या डोक्यात तेच सारखं चालू. महाराज झाल्यानंतर मग सगळं झालं, नाथबाबांनी सगळं त्यांची पूजा वगैरे उरकली. मग शेवट ते काय झाले, जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर असे 2 जण बसलेले, आणि समोरून गिरिजा आईसाहेब काय करतायत, वाढतायत महाराज. मग त्याच्या जेवायला बसल्यानंतर त्या ब्राह्मण काकाच्या डोक्यामध्ये राग म्हणजे एक कल्पना आली, म्हणले योग करावं. मग काय झालं, ते बसलेले उठले महाराज, उठले मागून गिरिजा आईसाहेबांच्या काय मागून जाऊन पाटकुळीवर बसली महाराज. आता मला एक गोष्ट इमानदारीनं खरं सांगा, कितीही शांत दिमागाचा डोक्याचा माणूस व्यक्ती असला तर पत्नीच्या आपल्या डोळ्यात देखत पत्नीच्या खांद्यावर जाऊन एखादा माणूस बाहेर बसला तर कसं वाटेल, नेमकं शक्य आहे का, हे बोलणं इतकं सोपं आहे का. समजा महाराज इतकं, पण तरी सुद्धा महाराज नाथबाबात ना, ते नाथबाबा म्हणले गिरिजा, ब्राह्मण काका पाठीवर बसलेत म्हणले, पडतील ते, काळजी घ्या. गिरिजा आईसाहेब त्या सुद्धा शांती ब्रह्मांच्याच पत्नी महाराज, त्या सुद्धा शांती ब्रह्मांच्या पत्नी. इतका मोठा महात्मा म्हणजे काय. त्या म्हणल्या काळजी नसावी, हा आपला जो मुलगा आहे हरिपंडित, त्याला घेऊन मला जेवण वाढावयाची सवय आहे म्हणले, काळजी नसावी. बघा म्हणजे गिरिजा आई साहेबांनी त्या ब्राह्मण काकामध्ये कोणाला बघितलं, हरिपंडित म्हणजे मुलगा महाराज. त्यांची चिरंजीवाला बघितलं, कुठं नाका गाड्या, ते परत इतकं अजून इको जास्त यायला लागलाय. विठ्ठल विठ्ठल ही जी भावना आहे महाराज, तुम्ही जवळ जवळ सगळ्या संत महाराज. मग ते काय झालं, नंतर त्यांनी काय केलं, डोळ्याला महाराज तितकं बघितल्यानंतर त्या ब्राह्मण काकाच्या डोळ्याला घळा घळा पाणी व्हायला लागलं. महाराज अंत करूनच एकदम बदलून गेलं. लगेच नाथ बाबाचे पाय झाले, माफ करा म्हणले बाबा, त्या बाहेरच्या झांडाळ चौकटीचा ऐकून मी आलो म्हणले, आणि हे माझ्याच्याने इतकं मोठं महापाप घडलं म्हणले महाराज. मग ते मला सांगायचे काय की संत मायबाप जे आहेत बाह्य रंगाने सगळ्या संतांचं जीवन बघा महाराज, इतका त्रास दिसायला झाला, पण अंतःकरणात त्यांच्या सारखं चिरंतर सुख होतं महाराज, शांती होती. कशामुळं, देव आपलाचा केला. त्याच्यासाठी आपल्या जीवनात जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर त्याचं एकमेव उपाय त्याच्यासाठी फक्त महाराज काय, देव आपलाचा करणं. आपुला तो एक
देव करून घ्यावा विठ्ठल विठ्ठल महाराज काही माणसं तरी सुद्धा निबरगट म्हणले महाराज आम्हाला सुख जर गुळ बघा असला तर थोडा भेटला तर बरं होईल. ते पाणी पित नाही त्याच्यामुळे आता कसे थोडं नियम नवीन आपलं जसं ऐकून तसं त्याच्यामुळे फक्त गुळ बघा थोडा असला इकडे लक्ष द्या. झालं लय वेळ झाला आपल्याला टाइम कमी महाराज थोडंसं जरा मवा पडल्यासारखं झालंय जरा चिंतन थोडं हे काय चाललं होतं आपलं काही माणसं हा महाराज देव आपल्याचा केल्याशिवाय सुख नाही हे समीकरण आहे महाराज सुख देव कारण सुखाचं लक्षण करत असताना केले महाराज शास्त्रामध्ये सर्वेशाम अनुकूल वेदनियम सुख सगळ्यांना जे हवंसं वाटते ज्या ठिकाणी गेल्यानंतर अनुकूलता आपल्या जीवनामध्ये येईल असं जे तत्व आहे ते तत्व फक्त कुठे महाराज भगवान परमात्मा आहे. व्यवहारामध्ये जगामध्ये तुम्ही काहीही सगळं जग फिरा महाराज कुठंच भेटणार नाही. फक्त एकमेव भगवान परमात्मा असा आहे की ज्या ठिकाणी सगळ्यांची अनुकूलता विषय 1-2 मिनिटांमध्ये महत्वाचा आहे म्हणून सांगतो सिद्धेश्वर बाबा नाना सगळ्यात महत्वाचा विषय म्हणून ज्या ठिकाणी सुखाचं लक्षण केले सर्वेशाम अनुकूल वेदनियम सुखम आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम सर्वेशाम अनुकूल म्हणजे सगळ्यांना अनुकूल वाटेल असा विषय. मला एक गोष्ट सांगा व्यवहारामध्ये असा मला एक बी विषय दाखवा की जिथं सगळ्यांना अनुकूल वाटेल आहे का असा एखादा तरी विषय. उदाहरणार्थ तुमच्या 1-2 मिनिटांमध्ये सांगतो गुलाबजामुन आहेत आवडतात का तुम्हाला. होय तुमचं काय नाव आहे विनायक भाऊ तुम्हाला आवडतात का गुलाबजामुन. तुम्हाला काय आवडतंय आवडतात रसमलाई आवडती बासुंदी आवडती चटणी भुरकी आवडती काही बी आवडतीच म्हणतात तुम्ही अवघडच कार्यक्रम आहे. म्हणजे उदाहरण मला सांगायचं की एखादी वस्तू एकाला आवडती दुसऱ्याला आवडत नाही महाराज. एकमेव फक्त काय भाऊ भगवान परमात्मा असा आहे की जो सगळ्यांना म्हणजे उदाहरण सांगितलं प्रत्येक विषय. आता समजा उदाहरणार्थ आता समजा गाडीचे आता इनोवा क्रिस्टा समजा गाडी आता कसं इनोवा क्रिस्टा तुम्ही आता बघा आता तुम्हाला विनायक तुमच्याकडे कोणती वेन तुम्हाला जर इनोवा क्रिस्टा भेटली तुम्हाला नको वाटणार आहे का आवडती का नाही. मी कुठे द्यायला लागलो तुम्हाला लगे पण आवडती का नाही समजा मी नाही द्यायला लागलो आवडती का नाही आवडती महाराज. आता मला नाही ना आवडत मला वाटतं फॉर्च्युनर घ्यावा. म्हणजे सर्वेशाम अनुकूल वेदनियम अशी जी या जगामध्ये अशी वस्तूच नाही महाराज. आता हे वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं जे महाराज स्वरूप जे आहे आपलं स्वतःच ते महाराज सच्चिदानंद जे भगवंताचं स्वरूप आहे महाराज. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय आनंद नाही दुसरीकडे सुख. विव्यवहारामध्ये ही सगळं ते आहे ते पुढे आपल्याला त्याच्यात जायचे ते महाराज सुख स्वरूप महाराज ते फक्त भगवान परमात्मा आहे. आणि सर्वेशाम अनुकूल आता इथं एक महत्वाचा पॉईंट सांगतो पुढे चलतो महाराज. आता थोडंसं पुढे जाणारच 11च्या बी पुढे कीर्तन पण तरी सुद्धा बघू आपण. इथं एक बरं का नाना सुद्धा महाराज श्रीहरी महाराज इथं एक शंका आहे. काही लोक म्हणते महाराज आमचं बंदच नाही पडलं रात्रंदिवस आमचा संसार चालून काय बंद पडले तुमचं तुम्ही म्हणता सुख 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 आणि देवाच्या ठिकाणी संत म्हणतात म्हणजे देवाच्या ठिकाणी सुख आहे पण आमचं काही बंदच नाही पडलं सगळं चालू आहे आमचं खुशाल आहेत आम्ही आनंदात आहेत महाराज. असं नाही महाराज तुम्ही बघा तुम्ही आणि तिथं आम्हाला गरजच नाही म्हणते देवाची काय गरजच नाही. आणि अशी भरपूर लोक आहेत की ज्यांना देव माहीत नाही काहीच माहीत नाही तरी सुद्धा ते दिसताना दिसत असतील चुकी आम्हाला मग देव आपलासा करायची काय गरज आहे समजा बरोबर आहे का नाही. म्हणजे अनुकूल आम्हाला त्या ठिकाणी वाटायचं काही कारण नाही. विषय काय सांगतोय सर्वेशाम अनुकूल वेदनियम सुख आम्हाला त्या ठिकाणी बाबा कसं काही गरजच नाही आम्हाला इकडंच आम्हाला अनुकूल वाटते असं नाही महाराज. महाराज एकदा का इथं जी व्यवहारातली जी अनुकूलता आहे आपली ती क्षणिक आहे महाराज. हे पुढे आपल्याला तेच चिंतन आहे महाराज. आपला जन्म जो आहे हा सुखामध्ये जात नाही सुखाच्या अपेक्षेमध्ये जातो महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुख मुक्ती यत्न केला हिंडता दिशासी माया वेष्टीला जीव प्रमाण सांगितलं मी तोंडी सांगितलं त्यांनी प्रमाण सांगितलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला आशेमध्ये जातो भोगामध्ये जातच नाही महाराज. मग आपल्याला काय हे जे भास आहे फक्त हे काय आशेमध्ये आपल्याला असं वाटतं इथं सुख आहे महाराज. आणि त्याच्यामुळं काय मी काय सांगत होतो अनुकूलता जी आहे
ती फक्त तात्पुरती, तितक्यापुरती फक्त अनुकूलता वाटती. पण अनुकूल कायम आणि सुखाचं लक्षण तसं नाही. सर्वेशाम अनुकूल, सगळ्या जगाला अनुकूल वाटलं पाहिजे महाराज. असा विषय तुम्ही संसारामध्ये बघा, प्रत्येकाची अनुकूलता भिन्न आहे महाराज. लय लांब कशाला, नवरा बायकोची अनुकूलता तरी सारखी का आहे का महाराज? विषयात आहे का एक नाही महाराज. का? कारण की जगामध्ये अशी वस्तू पदार्थच नाही महाराज. एकमेव भगवान परमात्मा असेच की जिथं गेल्यानंतर सगळ्यांना अनुकूल आहे. पण लोक म्हणते ना आम्हाला आम्हाला काय महाराज, असं नाही. आपण तिथपर्यंत पोहोचलो नाहीत म्हणून महाराज. आपल्याला सुख एक तर माहीत नाही, आणि जर माहिती आहे तर आपण तिथपर्यंत पोहोचलो नाहीत. मग याच्यासाठी उदाहरणार्थ फक्त तुम्हाला सांगतो, पुढे चलतो. मग मला एक गोष्ट सांगा महाराज, भारतातली जगातली आपल्या सगळी जी संत मंडळी होऊन गेली, यांची भगवंताच्या विषयी अनुकूलता अनुभव एकच आहे का भिन्न आहे? एकच आहे का नाही? काय एक आहे? आपल्याला अनुकूलता नाही कारण आपण तिथपर्यंत पोहोचलो नाहीत महाराज. त्याच्यामुळं आज तिथं काय तसं नाही महाराज, आपण तिथपर्यंत पोहोचलो नाहीत. मग जी जी माणसं तिथं पोहोचलेली आहेत त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यांचा अनुभव, सगळ्यांना अनुकूलता होती महाराज. विषय तो एक सकळांचा हार, तो एक सकळांचा हार, त्याच्यावरी सगळ्यांना म्हणजे काय विषय महाराज, म्हणजे सगळ्यांना अनुकूलता नाना कुठं होती? त्या भगवंता होती महाराज. म्हणजे त्या तत्वामध्ये महाराज, म्हणजे त्याच्यामुळं जे आहे, मी कशामुळे सांगत होते नेमकं काय नाना, मी म्हणलं तुम्ही तरी चित देऊन ऐकताल म्हणून तुम्हाला पुढे येऊन बसा म्हणलं मी. आणि तुमचं विमान हलवायचंच काम चालू आहे. चलू द्या चलू द्या चलू द्या चलू द्या, काही अडचण नाही, असं नका ना करू. हा म्हणजे मी सांगतोय काय महत्वाचा मुद्दा हा आहे महाराज, की सर्व सुखाचं लक्षण काय आपल्याला तुकोबरायला सांगितलं. सुख पाहिजे, देव आपला साकार आपुला तो एक करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे, त्याच्याशिवाय सुख आपल्याला भेटणार नाही. मग सुखाचं लक्षण शास्त्रामध्ये केलंय सर्वेशाम आणि कुल वेदनियम सुखम. मग असा जो विषय कोणता आहे, असं जे तत्व आहे की सगळ्यांना ज्या ठिकाणी अनुकूल वाटेल असा एकमेव भगवान परमात्मा आहे. म्हणून मी ते तुम्हाला सांगत होतो की सगळे संत मंडळी जे आहेत ती सगळ्या संतांचा अनुभव आणि सगळ्यांना अनुकूलता ती फक्त भगवंतामध्ये जाणवली. म्हणून प्रमाणामध्ये भिन्नता तुम्हाला कुठंही कोणत्याही संतांच्या दिसणार नाही. सगळ्यांचं जे वाङ्मय आहे ते एकच आहे. का? त्यांना सगळ्यांना तीच अनुकूलता एका ठिकाणी जाणवली. बरं, काही माणसं म्हणले महाराज होतच नाही, म्हणले आम्हाला सुख जर पाहिजे, रात्रंदिवस आमचं सगळे प्रयत्न चालू आहेत त्या सुखासाठी महाराज, आणि मग दुसरीकडं नाही भेटणार म्हणले. नाही म्हणले, त्याच्यासाठी एकमेव कारण फक्त उपाय तोच आहे की देव आपलासा करावा लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला सुख भेटणारच नाही म्हणले महाराज. आपण म्हणले हे सगळं दिसतंय, म्हणले हे कसं आहे, म्हणले माया आपलं हे सगळं जग संसार जे दिसतंय म्हणले, मग त्याच्या स्वरूप अभंगाचे दुसरे राती माई के
हे रती माईके दुःखाची जनिती जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, इकडं लक्ष द्या माझ्याकडं, येरथी माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. काय म्हणजे महाराज, आहो भगवंत सोडून या जगामध्ये सगळं जे काय आहे, येर ती माईक दुःखाची जनिती. माईक म्हणजे मायायुक्त, मायेनं ग्रासलेलं, मायाची सत्ता ज्या ठिकाणी आहे असं असलेलं येर म्हणजे भगवंत सोडून आपला तो एक, तो देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नव्हे. तो एक भगवान परमात्मा जर सोडला तर येर एक देव सोडून, तो एक देव सोडून बाकीचं जे येर जे काय आहे हे सगळं महाराज, जे सगळं काय येर ती माईक. माईक म्हणजे मायायुक्त, क प्रत्यय झाला त्याच्यामध्ये माया युक्त, म्हणजे सगळीकडे माया. हे जग जेवढं बी दिसतंय का हे सगळं काय माया आहे महाराज. येरती माईक दुःखाची जनिती म्हणजे दुःखाला जन्म देणार बाकीचं सगळं आहे महाराज. आणि प्रत्येकाचा अनुभव तोच आहे, बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या, सगळ्यांचा अनुभव कसा आहे, माया हे जगत जे आहे माया रूप जगत आहे महाराज. आणि जगत हे माणसाला सुख देणार आहे का दुःख देणार आहे बाबा, सुख देणार आहे का दुःख देणार आहे संसार, हो खरं सांगा, लबाड बोल नका. सुख देणार आहे का दुःख देणार आहे, सुख देणार आहे ना, बरोबर आहे. होय विनायक भाई, तुमचं लग्न झालंय का, झालंय, लेकर बाळा आहेत का, खरं सांगा, आहे एकच, सुख आहे का नाही, घरचे जाऊ इथं बघा बरं. आता मला एक गोष्ट सांगा, इथं बसलेल्या पैकी जे आहेत इकडे लक्ष द्या थोडंसं, जरा मी बदलितो कॅचे. किती जणांचे लग्न झाले तिथं, वर हात करा बरं. एवढे ब्रह्मचारी तर आळंदीत नाही, तो अवघडच कार्यक्रम होय ना ना. एवढे ब्रह्मचारी आळंदीत नाहीत, आहेत का महाराज. आता ह्याच्यातले मोठे सगळे बहुतांश म्हणजे भरपूर उगा थोडेफार आता लहान लेकरं सोडले तर बहुतांश मंडळींचे काय झालेले लग्न झालेले आहेत महाराज. पण तरी सुद्धा वर हात केला का वासनात मिली महाराज, हात वर करायची वासना सुद्धा मिली महाराज. आणि हे बोलण्यापुरतं नाही बरं का विनायक भैया महाराज, सगळ्यांचं जर चिंतन केलं ना बरं का नाना, हे तेच आहे. फक्त लांबून कसं वाटतंय आपल्याला महाराज, हे सुखाचा भास आहे हो, सुख इथं नाहीच आहे. सगळं येरती माईक दुःखाची जनिती, दुःखाला जन्म देणार आहे. हे जग जेवढं आहे, भगवंत सोडून जग जेवढं आहे सगळं दुःखाला जन्म देणार आहे. फक्त काय लांबून मला वाटतं सुद्धा महाराजांचं लय चांगलं चालू आहे, त्यांना वाटतं सोपान महाराजांचं बरं चालू आहे, मग ते श्रीहरी महाराजाचं बरं चालू असतं, श्रीहरी महाराजांना वाटतं बळीराम महाराजांचं, त्यांना वाटतं हनुमंत महाराजाचं. पण जवळ गेलं का कळत सगळे कन्या कुतलेले, लांबून फक्त वाटतात महाराज. हे काय ना ना कसे वाटतात लांबून, चुकी वाटतात महाराज. ह्याच्यासाठी वैकुंठवासी दादा उदाहरण सांगायचे महाराज, विठ्ठल 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 इकडे लक्ष द्या. बसा बसा, तुम्ही जाणता होय आता, मग हा तुम्ही तसं मुख्य स्रोत आहेत कारण तुम्ही मुख्य स्रोत आहेत तुम्ही, हा तशी ह्याच्यामध्ये आले तसं नका. इकडे लक्ष द्या महाराज, जवळ गेलं का कळत सगळे कांडल्या कुतलेले. हे लांबून फक्त आपल्याला वाटतंय की हे चुकीत, त्यांना वाटतं हे चुकीत, जवळ गेल्यास कळतं महाराज. बघा तुम्ही दोघा जणांचे शेजारी शेजारी असे समोरासमोर घरं होते महाराज, आणि नवरा बायको दोन्हीकडे राहायचे. इकडचे जे नवरा बायको होते सारखं हसत खेळत त्यांचं जीवन होतं. आणि प्रत्येकाचा अनुभव बरं का, उगं लटकं नका महाराज, आणि मान्यच करावं लागेल, शक्यच नाही, कमी जास्त प्रमाणात सगळीकडे येते महाराज. फक्त काय आपल्याला मी ते सांगतो तुम्हाला, दोघं जण होते आता समोरासमोर राहायचे बरं का नाना. तर याला इकडं जे हसून खेळून सारखं हसायचं खेळायचे महाराज, एकीकडे सारखं भांडायचे, सारखं त्यांचं रोज उठलं की भांडण असायचं. ते भांडलावाला बायकोला म्हणला, अरे काय माझ्या मुलावर जन्माला आलीच म्हणला, उठलं की भांडती, सकाळ झाली की भांडण 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 भांडण. ते समोरची बघ ना म्हणला कसे हसून खेळून राहतात, म्हणला चिकन जरा त्यांच्याकडून काहीतरी. काय म्हणला तू सारखंच माझ्या मागाला किती भांडण भांडण. मग महाराज एका दिवशी काय झालं, इकडे लक्ष दे, त्याच्या मनात आलं मला ते समोरचे लोक हसून, आपण त्यांना विचारावं म्हणले काय नेमकं त्यांच्या सुखी संसाराचं राज आहे म्हणले, विचारावं म्हणले त्यांना जाऊन, आपल्याला का म्हणले. गेला म्हणला जय हरी, म्हणला जय हरी, म्हणला काय राव म्हणला तुम्ही लोईत सारखं म्हणला दोघं नवरा बायको आनंदात असतात, सारखं सारखं इतकं तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे म्हणले, काय कारण असेल बरं म्हणले नेमकं मला सांगा. माझी बायको लयच भांडती म्हणला, सारखं भांडती, तिला काही म्हणजे सकाळपासून जी सुरू करते सारखं भांडती, मला सांगा म्हणला माझ्या आयुष्यात काहीतरी काम आली तुमचा मंत्र. तो शेजारी म्हणला ए
कोणी सांगितलं म्हणलं तुला आम्ही लय सुखीत म्हणून लय आनंदात येत म्हणलं. मग तुम्ही सारखं रोज तुमच्या घरातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत हसण्याचा आवाज येतो म्हणलं सारखं. त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं होतं मला हसण्याचा आवाज. अरे म्हणलं आमच्या माझ्या बायकोचे भांडण झालं की तिकडून ती बेलनं फेकून हाणती म्हणलं. लागलं का ती हसतीन, हुकलं का मी हसतो म्हणला. म्हणजे कधी कळलं तो म्हणला मग आमच्यात बरं म्हणलं आमच्यात काय हाणामाऱ्या नाहीत म्हणला आच्या. पण ती म्हणजे कधी कळलं जवळ गेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल. एक जण असं तोंड टाकून पडलेला होता, मला बसलेला होता तोंड पाडून वाट्यावर. त्याचा मित्र आला म्हणला जय हरी. आता ही असले लोक जय हरी घालीत नसतील पण आपण म्हणायचं म्हणला जय हरी. म्हणला जय हरी. म्हणलं काय झालं रे, जरा नाराज दिसायला, चेहरा पडलेला आहे म्हणला तुझा, काय काय उदास दिसायला, काही झालंय का. म्हणलं हो ना राव. म्हणलं काय झालंय सांग ना म्हणला मला. म्हणलं काय नाही राव. म्हणला माझी बायको म्हणला भांडण सारखं भांडती म्हणला, किरकोळ कारणावरून भांडण काढती म्हणला, भांडण करतील माहेरालाच निघून जाते. त्याचा मित्र म्हणला अरे नशीबवानच राव म्हणला तू. तो म्हणला मूर्खच करे तू, तुला काय अक्कल आहे का म्हणले. मी तुला माझं दुःख व्यथा सांगतोय म्हणला, तू माझी टिंगल उडवायला लागला म्हणला. अरे माझी बायको किरकोळ कारणावरून भांडण काढतील माहेरालाच निघून जाते. तो म्हणला हो हो नशीबवानच म्हणला. मला माझे आमचं उलट आहे म्हणला, माझे माझ्या बायकोचे भांडणं झाले का ती माहेरकडची जिकडे बोलून घेते म्हणला. नाही कळलं. तो म्हणला मग बरं माझी कमीत कमी ताप तरी देत नाही म्हणला, निघून जाते हेच बरं. विठ्ठल महाराज. एक जणाने काय केलं महाराज, एक असं ग्रस्त होता, बेल न घेतलं. दादा सांगायचे सगळ्यांचे ऐकलेले उगं थोडं तुम्हाला. बेल न घेतलं पोलीस स्टेशनला. आता ते आपले कवडे समाधान साहेब गेले वाटतं, गेले. हा पोलीस स्टेशनला गेला. म्हणला साहेब जप्त करा म्हणला. म्हणला काय. म्हणलं एका बहिणीनं लयच मारले म्हणला, लयच मारले. तो म्हणला तिला समजून सांगायचं ना, ते कसं काय मारलं म्हणले त्या बहिणी, तिला समजून सांगायचं. बाईतले खटळे म्हणला, तिला लय समजून सांगितलं पण ती ऐकतच नाही म्हणली आणि तिनं फेकून मारले. म्हणजे अहो तिच्या नवऱ्याला सांगा. म्हणला मीच आहे तिचा नवरा. त्याला ते कॉन्स्टेबल साहेब काय करतील महाराज. इमानदारीने सांगतो संसारामध्ये बघा फक्त काय हे सुखाचा भास आहे हो, काय हे भास आहे आपल्याला वाटतं महाराज. आता बघा तुम्ही आपल्याला काय सगळ्यात पहिलं आता ते पुढं ते सांगितलं महाराज, येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी आणती. आधी नाही आणती नाही, मग आधी आणती म्हणल्यास मध्ये सुद्धा नाहीच ना महाराज. मग ते उगा आपल्याला भास वाटतो. सुरुवातीला जन्मताना दुःखच महाराज, मग ते मध्ये मध्ये वाटते की बाबा काय कमीत कमी ज्याचे आता हे बिना लग्नाचे काही अविवाहित मुलं असतील समजा, त्यांना काय वाटते पटकन लग्न व्हायला पाहिजे. लग्न झालं का बाबा सुखच सुख आहे. हे कधी वाटतंय लग्नाच्या आधी वाटतंय महाराज. पण जे लग्न झालेले बघा ते कणल्या कुतलेले. लग्न झाल्यानंतर असं वाटतंय का लग्नाच्या आधी वाटतंय बायकोकडून काय होईल सुख भेटेल महाराज. पण लग्न झाल्यानंतर अनुभव याकडेच येतो महाराज. मग त्याच्यानंतर वाटतं खरंच बिना लग्नाचा राहिलो असतो तर ब्रह्मचारीत राहिलो असतो तर बरं झालं असतं महाराज. म्हणजे तिथं सुद्धा काय अडचण होते. त्याच्यानंतर वाटते पोराकडून भेटन, पण तिथं बी सगळं अवघड आहे महाराज. सोपं आहे का, किती झेलावं लागत आहे महाराज. वय सुद्धा महाराज लय अवघड आहे ना महाराज. नमुन्याचे असतात महाराज. आता म्हणजे मुलाकडून भेटेल आहेत का. एक जणाला काय झालं बरं का नाना. विठ्ठल विठ्ठल एक जणाचा पोरगा असा पळत पळत आला खेळता खेळता. म्हणला पप्पा पप्पा. म्हणला नालायक म्हणजे काय हो. तो म्हणला नालायक म्हणजे ज्या माणसाची घरात गल्लीत गावात कसलीच लायकी नाही त्याला म्हणायचं नालायक. तो म्हणला पण तू का म्हणून मला विचारायला लागलास. म्हणला काय नाही. म्हणला मी आपल्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळत होतो म्हणला, आणि काय झालं म्हणला खेळता खेळता माझ्याकडून बॉल जो आहे ते उडून त्या समोरच्या काकाच्या चष्म्याला लागला म्हणला. तर ते मला म्हणले बापासारखाच नालायक म्हणून तुम्हाला विचारायला लागलो म्हणला नालायक म्हणजे काय. म्हणजे किती अवघड कार्यक्रम आहे महाराज. तुम्ही काहीही असेल जगामध्ये, पत्नी मुलगा कोणीही असू द्या महाराज जगामध्ये, कारण त्याचं वाईट वाटायचं काही कारणच नाही महाराज. जगामध्ये हे सगळं जे आहे सगळं कसे मायायुक्त आहे महाराज. आणि ज्यांनी देव आपलासा केला का त्याच्या ठिकाणी माया ही काहीच करीत नाही महाराज. तो का म्हणे माया होय दासी लागे पाया मम माया दुरत्य महाराज. दैवी हेशा गुणमयी मम माया भगवंतांनी सांगितले महाराज. त्याच्या ठिकाणी माया त्याचं काहीच वाकड करीत नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त महाराज लय अवघड आहे महाराज. गुळ आणला होय राग राग आणला काय किंवा तुम्ही विठ्ठल हे काय महाराज सगळं माया. येरती माईके दुःखाची जनिती. जनिती म्हणजे दुःखाला जन्म देणार आहे महाराज. तुकोबराय म्हणले नाही आधी अंती अवसान.
म्हणजे आधी मध्ये जाईल इकडे. नाही आधी अंती अवसान. महाराज आधी म्हणजे कुठं इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. नाही आधी अंती अवसान. नाही ते ठेवायला लागली होती त्याच्यामुळे मला. नाही आधी अंती अवसान. महाराज आधी म्हणजे कधी, आधी म्हणजे कधी. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. नाही आधी अंती अवसान. घेतो मी, राहू द्या आता. इकडे लक्ष द्या, थोडा वेळ राहिला आपल्याकडे, इकडे लक्ष द्या. नाही आधी अंती अवसान. आधी म्हणजे महाराज गर्भामधूनच विचार करा. आहे का गर्भामध्ये सुख? आहे का? बघा ना तुम्ही जन्मात महाराज मलमूत्र ते मदालसामध्ये खूप सुंदर वर्णन केलेले महाराज. सगळं कसा बोललात म्हणजे आईनं सांगितलं, कसा बोललात, किती मोठा त्रास आहे त्या गर्भाशयामध्ये महाराज. म्हणजे गर्भामध्ये किती मोठं दुःख आहे. म्हणजे कबीरदासजीनं सुद्धा ते सांगितलेलं महाराज. जेव्हा जन्म होतो महाराज त्यावेळेस आपलं किती मोठं दुःख आहे महाराज. कबीरा आवड केला आता फार. सुरुवातीला इतकं मस्त केलं, नंतर सगळं जितकून टाकले, त्याच्यामुळे सगळा मूडच फार म्हणजे हे झाला. जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. राहू द्या. ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोई चदरिया. तुम्ही का म्हणून असं करता काय? किंवा चांगलं झालं तर परत अजून एक केलं. मगाशी जसं केलं तर तसं राहू द्या म्हणलो तर मी. महाराज हे काय ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोई. महाराज आपण जन्माल्यानंतर सगळं जग हसत आहेत ना आपल्याला. आला तांडाळा आमच्यात एक अजून एक. हे सगळं काय कशासाठी सांगतोय? नाही आधी अंती अवसान महाराज. नाही आधी अंती महाराज. आणि आपल्याला बरं ते कर्माच्या अधीन होऊन जन्म घ्यावाच लागतो. त्याच्यात निर्विवाद काही म्हणजे ताणच नाही काही. आपली इच्छा असू नसू हे जे दुःख आहे आपल्याला काय विनायक भैया भोगावंच लागते महाराज. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे हे भोगावंच लागते. मग त्याच्यामुळे त्याला एकमेव पर्याय महाराज देव आपला सकळणं. नाही तर होय ना आपल्याला कर्मानुसार श्रीहरी महाराज भोगावंच लागतं ना. हे गीत रामायणामध्ये लय सुंदर वर्णन केले. तुम्ही जर जरा व्यवस्थित लावलं तर म्हणतो गाड्या मी, नाही तर लयच अवघड केल्या. हॅलो म्हणताना फक्त थोडं गीत रामायणामध्ये वर्णन केले महाराज. आपल्याला हे जन्माला आल्यानंतर हे सगळं जे दुःख आहे महाराज त्या दुःखाचं वर्णन केलेले महाराज. विठ्ठल विठ्ठल जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला करे कुणी जीवनात काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा घोषणा कुणाचा. पुढे अजून वर्णन केले महाराज. दोन ओंढ त्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा घोषणा कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोणी ऐक महाराज. कोण प्राणी जात प्रत्येकाला हे जे दुःख आहे महाराज भोगावंच लागतं महाराज. आणि हा श्लोक सुद्धा आहे महाराज. कोणता? अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखैर न लिप्पेरन नल राम युधिष्ठिरा. हा तो वेगळा विषय.
मी सांगायला लागलो महाराज म्हणजे काय आहे, संसारामध्ये दुःखच आहे रात्रंदिवस काय दुःख आहे महाराज, पण सुख कुठे फक्त भगवंताच्या ठिकाणी. म्हणून जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर तो देव आपलाचा करा विठ्ठल विठ्ठल. हॅलो ठाला ठाला. काही माणसं म्हणले महाराज भगवंताच्या ठिकाणी सुख आहे म्हणले, हो म्हणले सुख फक्त सुखरूप भगवान परमात्मा, दुसरीकडे नाही. सुख फक्त या संसारात किती फिर कुठं बी जा म्हणले, कुठंच नाही महाराज, सगळं फक्त क्षणिक आहे. तिथं भास होतो सुखाचा, सुख नाही महाराज, सुखाचा भास आहे. सुख फक्त भगवंताच्या ठिकाणी. महाराज म्हणले भगवंताच्या ठिकाणी म्हणले, हो म्हणले. अजून महाराज अहो नुसतं सुखरूप भगवान परमात्मा असं नाही म्हणले महाराज, तो अविनाशी सुद्धा आहे महाराज. कसा आहे भगवान परमात्मा? अविनाशी महाराज, ज्याचा कधीही नाश होत नाही असा काय भगवान परमात्मा आहे म्हणले. मग तुकोबराय म्हणले तुला सुद्धा जर अविनाशी व्हायचं असेल तर एक कर म्हणले. अविनाशकारी आपोलिया ऐसे, अविनाशकारी आपोलिया ऐसे, ऐसे अविनाशकारी आपोलिया ऐसे, अविनाशकारी आपोलिया ऐसे, अविनाशकारी आपोलिया ऐसे, अविनाशकारी आपोलिया ऐसे, अविनाशकारी आपोलिया ऐसे. अविनाशकरी आपोलिया ऐसे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज म्हणते तर गुरुजी आले तुम्ही परत, अजून आता काय अवघड झालं हे काय सूत्रच जुळना गेलं. ह्या अविनाशकरी आपोलिया ऐसे इको झाला जास्त गुरुजी. लावी मनापिसे गोविंदाचे. महाराज त्या भगवान परमात्म्यासारखं इकडे लक्ष द्या. त्या भगवान परमात्मा कसा आहे? अविनाशी, ज्याचा कधीही नाश होत नाही. आपल्याला जर तसं व्हायचं असेल तर एक करा, काय करा, आपल्याला सुद्धा अविनाशी करता येईल, होता येईल. काय करा, लावी मनापिसे गोविंदाचे. मनाला फक्त त्या भगवंताचं पिसं लावलं की काय होतं, आपण सुद्धा त्या भगवंतासारखे अविनाशी होतो. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज काय करावं, नेमकं आपलं उलट आहे महाराज. किती जरी संसारामध्ये त्रास झाला, दुःख झाला, किती सुद्धा त्रास झाला, रडतून पडतून पण तिथंच जातो. बरोबर आहे का नाही? किती त्रास होऊ द्या, सोडलाय का आतापर्यंत संसार कोणी? किती म्हणजे पार सोडला म्हणजे अंतकरणातून, बरं का, सोडला म्हणजे कुठं निघून नाही जायचं, सोडला म्हणजे अंतकरणातून सोडला. सुटतोय का संसार? ती सवय लागलेली हो ना. किती काही हो द्या, माणूस गिरायकाच्या टायमिंगला दुसरीकडे जातच नाही. महाराज नाही तर कुणी, तुम्ही तिकडे तुमचं बघा काम धंदा, मला जमत नाही. मला काय मला महाराज टायमिंग आहे, महाराज लय अवघड होईल महाराज. सगळं म्हणजे खेळ कोणवा होऊन बसन हे म्हणजे कसे अवघड आहे महाराज. संसार सुटत नाही महाराज, सुटत म्हणजे असा सुटत नाही. लावी म्हणा पिसे गोविंदाचे. माणसाने मनाला काय लावायचे फक्त पिस, म्हणजे त्यांच्याकडे नका बघू. उदाहरण सांगितलं मी त्यांचं, सगळ्याच माझ्या सगळ्याच सांगितलं महाराज. म्हणजे आपल्याला पिस संसारात आहे महाराज. बघा तुम्ही किती संसारामध्ये त्रास होत्या, किती बायकून महाराज, किती अवघड आहे होय सुदामजी बाबा, किती अवघड आहे महाराज. नाही ती बायको बोलती महाराज, छोट्या छोट्या गोष्टीला अक्कल काढती रो बायको. बरोबर आहे का नाही? अक्कल काढते का नाही?
तुम्हाला का नाही आकलत नाही बाई, काय कळतच नाही. तुम्ही निवळत पागलेत, निवळत येडेत. संसार किती त्रास झाला तरी सुटत आहे का संसार महाराज? तरी तिथंच जाईन माणूस. ते जितका जितका अपमान होईल तितका तितका तिथं महाराज. आणि उगा आपण महाराज हे वजन बाहेर आणतो नाना, हे सगळ्यातच तसं आहे. म्हणजे सगळ्यात मी म्हणलं ना, संसारात फक्त बाहेर यायचं वजन होणं तसलं काय नाही महाराज. ते उगा घरी कोणाचं चलत नाही. एक जण आता त्याचं महाराज लय डॅशिंग बाज माणूस होता. डॅशिंग बाज म्हणजे फुल असं बाहेर कोणाला दादागिरीनंच वागायचं सुदाम बाबा. असं धमक्यानं असं छाती बाहेर काढून चाललं, नुसती दादागिरी असं टाईट चालायचं, भेटत नव्हता कोणाला, होतच लय धसकट महाराज. एक जणांनी पण त्याला ते म्हणलं, होय तुम्ही म्हणलं काय राव कुठं घाब भेटत नाहीत, लयच निबर डकत म्हणलं. हो महाराज विषयच नाही महाराज, त्याचं कारण आहे म्हणलं. काय कारण आहे म्हणलं? आपलं आडनाच वाघ आहे, भ्यायचं काय कारण आहे म्हणलं? वाघासारखंच जीवन आहे म्हणलं, बस विषयच नाही, वाघच म्हणले आपण. मग ते पुढचा म्हणलं सगळं खरंय. पण तुम्ही तुमच्या सासरवडीकडच्या माणसाला कसं भेटत? म्हणलं ते वाघ मारेत ना, ठेवा लागत आहे म्हणला. मी जरी वाघ असलो तरी तिकडची वाघ मारेत म्हणून भेट होते. वजन फक्त आपलं कुठे हे बाहेर आहे महाराज. विठ्ठल ना का खोटे का? बघा ना तुम्ही, एक जण असा हे असंच समजा, एक जण माणूस असं वाघासारखं बाहेर असो, सारखं डेअरिंग मध्ये राहायचं महाराज. सारखं म्हणजे असं भेटत नव्हतं, टाईट माणूस एकदम. पाराचं बघितलं तर त्याचं वागणं असे बाहेरचे माणसं टर व्हायचे महाराज. पण एक जणांनी विचारलं, म्हणलं तुम्ही बाहेर इतकं जीवन तुमचं असं दरारा म्हणले, इतकी भीती तीन तुम्ही असं निर्भय तुमचं जीवन आहे म्हणले. वाघाचं म्हणलं, हो म्हणलं वाघासारखं नाही, मी वाघच आहे म्हणलं, स्वतः वाघ आहे म्हणलं. असं जीवनच आपलं त्या वाघासारखं, मी वाघ आहे म्हणलं. पण घरी गेल्यास बायकोला कमून घेतात म्हणलं, मी वाघच आहे, पण घरी गेल्यास दुर्गामाई अंगावर बसते म्हणलं, आंबाबाई म्हणून मी भेटू महाराज. म्हणजे हे आपल्या सगळ्याचं कसं आहे, बाहेर नुसते असं चलते महाराज, पण घरी नाही. मला सांगायचं, इतका सगळा त्रास झाला घरी, किती पोरांनी सुद्धा आणू दे महाराज. असे विचारे खातीत बी काही महात्मे, घराचे जे बदकी समजा पोराचे बायकोचे मार खातीत, पण तरी सुद्धा संसार सुटतो का? नाही सुटत महाराज. आपल्याला पिस त्या संसाराच आहे. कशाचं पिस आहे? त्याचंच पिस आहे महाराज. आता बघा ना तुम्ही, हे आपलं तर नाना काहीच नाही बरं का श्रीहरी महाराज, आपलं काहीच विशेष नाही महाराज. ह्याच्यासाठीच हे पुराण आहेत, ह्याच्यासाठीच कथा आहे महाराज. कशासाठी? ह्याच्यासाठीच असती श्रीमद भागवत, सगळी जी पुराण आहेत ही सगळी कशासाठी? ह्याच्यासाठी महाराज. सुदाम बाबा आपलं काहीच नाही. आपलं काय? आपलं व्यावहारिक दृष्टीनं काही काय आपली लायकीच नाही महाराज काही. पुराणामध्ये बघा महाराज, जी मोठमोठाली खपके माणसं होऊन गेले महाराज, त्यांना सुद्धा संसारात सुख भेटलं नाही का? भेटले महाराज. रावण आता किती मोठा महाराज, किती मोठा माणूस होता, असं म्हणते तो लई मोठा माणूस होता म्हणून. किती मोठा, किती बायका होत्या रावणाला? 80,000 महाराज. हजार. आपल्याला 80चा सुद्धा विषय नाही, पण 1000 किती रावणाचं नशीब मानू लागेल बघा महाराज. किती आता विचार करा, 80,000 बायका त्याला म्हणल्यानंतर आता त्या बायकाला फेअर अँड लवलीच्या पुड्या किती लागत असतील, पावडरचे डबे किती लागत असतील, काय दांडगा खेळ होता महाराज. विचार करा ना, साधा खेळ आहे का तो? किती मोठा दांडगा खेळ आहे. किती 80,000 बायका महाराज. पण तरी सुद्धा कुठं समाधानी सुखी राहिला का तू? भेटलं का त्याला सुख? नाही भेटलं. हे विनोदाचा भाग नाही. का नाही भेटलं? सुख नाहीच ना महाराज. तरी सुद्धा सीतामय्याच्या माग लागला महाराज. म्हणजे संसारा तुम्ही किती लाख ठिकाणी बघा महाराज. विठ्ठल इतकी झाली तुम्हाला काय सांगावं सगळं बरं का. गुरुजी संतोष गुरुजी गेले का? आहेत परत ना दिलं. सगळी इतकी झाली आता, पण तरी सुद्धा करू आपण आता जेवढ्या वेळ जमन असं थोडं परिपूर्ण. आपलं कसं समाधान होत नाही त्याच्याशिवाय. लय पळवापुळी सुटी झाली महाराज. म्हणजे संसार महाराज टपूट. बरं आता हे तुम्ही यांचं जाऊ द्या, कुणाचं? हे रावणाचं जाऊ द्या महाराज. इंद्र लोकांमध्ये सुद्धा सुखी आहे का महाराज? सुखी आहे का? नाही. तो सुद्धा कुठं नादी लागला श्रीहरी महाराज? अहिल्या मातेकडे गेलात ना महाराज. गेला का नाही? म्हणजे तुम्ही कुठेही जा जगामध्ये, बरोबर आहे का नाही? चुकलं का महाराज? चूक नाहीत ना महाराज. किती मोठमोठाली माणसं महाराज. आणि एक महत्वाचा विषय सांगतो, पुढे चलतो. काय? तुलसीदासजी महाराजांना महाराज असंच झालं महाराज. असं लोक काय म्हणते तर बायकोच्या बोलण्यामुळे संत झाले श्रीहरी महाराज. अरे असं बायकोच्या बोलण्यामुळे संत झाले असते तर घरात झाले असते संत महाराज, झाले नसते का? तुलसीदासजी महाराजांना बायकोची
ती ही आठवण आली मला. ते माहेरी गेलेल्या होत्या. गेल्यानंतर मग तुलसीदासजी महाराज आठवणीमध्ये ते बायकोची समजा हे झालं तर गेले तिकडे माहेराकडे गेले महाराज. गेल्यानंतर त्या नदीला पूर आलेला होता. त्या पुराच्या ठिकाणी काय होतं महाराज, मड वाहून आलं होतं. त्या मड्याला हे काय म्हणले, नावाचे काय की म्हणले, ते त्याच्यावर बसून ते सगळं पार केलं महाराज. पुढे गेल्यानंतर त्या बिल्डिंगवर तिथं काय आता इथं जे वेगळा सिद्धांत जरा तुम्ही बघा, तिथं काय एक साप लाटकेला होता महाराज. आणि तुळशीदासजीला वाटलं महाराज दूर येतोय, त्याला लटकून वरी गेले. बघा महाराज वेदांत शास्त्राचा सगळ्यात मोठा दृष्टांत तुळशीदासजी महाराजांनी उलटा केला. कसा? आपल्याला कशावर काय भास होतो? रज्जूवर सर्पाचा भास होतो. पण तुळशीदासजी महाराजांचं जीवनच वेगळं होतं. त्यांना तिथं सर्पावर रज्जूचा भास झाला. तुलसीदासजी महाराजांना सर्प, ओरिजिनल सर्प होता, पण त्यांना वाटलं तर म्हणजे दोरीच आहे, तिला धरून वरी येंगली महाराज. वरी गेल्यानंतर त्या बायकोनं उपदेश केला, काय ह्या नासक्या कुचक्या शरीरासाठी तुम्ही इतकं वेड झालात महाराज. अहो एवढं वेड जर तुम्ही देवासाठी झालात तर देव भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. मनालाच लागलं महाराज, सोडून दिलं लगेच महाराज, गेले निघून, सोडूनच दिलं महाराज. मग ते तुलसीदासजी कोणते तुमच्या माहिती कोणते तुलसीदासजी? खालतं राहते तिकडे, ते पलीकडे कोणते? अहो रामचरित मानस ग्रंथ ज्यांनी लिहिला ते तुलसीदासजींचं चरित्र सांगतो मी महाराज. संतच झाले, बायकोचं बोलणं झालं. काही लोक म्हणते तसं काय नाही, बायकोच्या बोलण्यामुळे ते संत झाले. बायकोच्या बोलण्यामुळे जर कोणी संत झाला असतं तर घराघरात तुलसीदासजी जन्माला आले असते महाराज. आता ते सांगत होतो ना महाराज, इतकं सगळं झालं तरी सुद्धा आपल्याला पिस भगवंताचं लागतच नाही महाराज. आपल्याला पिस संसाराचं नेमकं. मग तुकोबराय म्हणले, अरे बाबा तुला जर त्या भगवंतासारखं अविनाशी व्हायचं असेल तर लावी म्हणा पिसे गोविंदाचे. आणि ज्यांनी ज्यांनी देव आपलासा केला महाराज त्यांच्या मनाला पिसत होतं. लय मोठे विषय आहेत महाराज, भरपूर आहेत पुढं, की गोविंदा असनी गोविंद शैनी दिनरजनी हाची दांदा, ही संतांची जी अवस्था होती मनाला पिस लागलं होतं महाराज. रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण भजन चालू होतं. देव आपलाचा केला महाराज. त्याच्यानंतर काही माणसं म्हणले महाराज म्हणजे सुख बी भेटन म्हणले, हो सुख सुद्धा भेटन म्हणले. मग मी अविनाशी सुद्धा होईन म्हणले, हो अविनाशी. अविनाशी म्हणजे कधीच नाश होणार नाही म्हणले, नाश होणार नाही कधीच नाही म्हणले. म्हणजे त्याच्या बाबतीत कधीच मरणार नाही म्हणले. नाही म्हणले, मरण आहे म्हणले पण एकदाच आहे म्हणले, त्याच्यानंतर मरण नाही म्हणले. शेवटचं चरण तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे दुखाची
कुठे सर्वस्तेचा अहम हृदय सन्निविष्टू भगवंताने सांगितले महाराज सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाहे. किती प्रमाणित महाराज देव कुठे अंतकरणात आहे वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं. मग महाराज हीच गोष्ट आहे आपण आणि भगवंत एकच आहेत महाराज. आपण काय एकच आहेत फक्त त्याला काय माया उपाधी म्हणून ते ईश्वर झाला आणि आपल्याला अज्ञान उपाधी म्हणून आपण जीव झालो. नाही तर दोन्ही काय आहेत ब्रह्मा जीव ब्रह्म ऐक्य एकच आहे महाराज. मग हे वेगळं झालोच म्हणजे अज्ञान झालं महाराज. आपल्याला काय हे अज्ञान महाग लागलं. मग मरण म्हणजे त्या अज्ञानाचं एकदा मरण झालं जीवत्व दशा एकदा गेली मग स्वयंप्रकाश रूप आपण तर आहेतच की महाराज. मग एका मरणाची सरे म्हणजे एकदा जे मरण आहे त्या जीवत्व दशेचं एकदा मरण झालं पुन्हा मरण नाही महाराज. मग आपण कसे सच्चिद आनंद जसा भगवान परमात्मा सुखरूप आनंद रूप अविनाशी आहे तसं आपण सुद्धा काय अविनाशी महाराज. फक्त त्याचे काय त्याच्यासाठी काय जीवत्व दशेचा एकदा नाश झाला म्हणजे आपलं अज्ञान दूर झालं काय हेच आहेत महाराज. मग तो भगवान परमात्मा त्याची आता हेच संगती समजा वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं आपला कसा करायचा फक्त अज्ञान घालवायचं झालं. अज्ञान झालं की ते पहिलाच आपल्यात आहे त्याच्यात काय तवा ते जसं उदाहरण सांगते ना वेदांत शास्त्रामध्ये ते काढलं की हो घाटात ते घाटात नाही जमिनीवर समजा दिवा लावला आणि त्या दिव्यावर समजा वरी झाकण काढलं की प्रकाश रूप तर आपलं स्वरूपच आहे ना. आपण स्वयंप्रकाश आहेत महाराज. अहम ब्रह्मास्मी हे तत्वमसी. मग ते हे जे आहे इथं सुद्धा ते लय मोठं चिंतन होतं पण सगळी इतकी झाली थोडीशी जरा म्हणलं आता कसं सुरुवातीला ते सांगावं का हे सांगावं मध्ये बी सगळा थोडा गोंधळ झाला. जाऊ द्या असू द्या. काय चाललं होतं आपलं नेमकं हा म्हणजे हे शेवट मग देव आपलाच तो वेदांत शास्त्राच्या दृष्टीने नुसतं तुम्ही अज्ञान घालिलं की देव आपलाच आहे तो प्राप्तच आहे महाराज. आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं जर विचार करायचा म्हणलो की त्याच्यासोबत काय करावं लागतं आपल्याला नातं जोडावं लागतं महाराज. देव आपलाच करण्यासाठी काय येणं प्रकारेनं भगवंतासोबत आपला काय जायला पाहिजे संबंध जोडला पाहिजे. संबंध तो कोणताही असू द्या तो काय भगवंतासोबत संबंध जोडला की देव काय आपलाच आहे. आपलासा करणं म्हणजे काय भक्ती संबंध जोडणं महाराज. माझे किती प्रमाण आहेत महाराज. विठ्ठल बहीण बंधू चुलता महाराज हे जे नाते गोते जोडले ते कशासाठी जोडले देव आपलाच महाराज. विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा आणि फक्त मी विठ्ठलाचा. ह्याच्यात जे आहे आपला तो एक देव तेवढं ते फक्त हे बी वाक्यात आहे की आपला फक्त तो एक देवच आहे बाकीचं दुसरं कोणी नाही महाराज. म्हणजे ही जी आहे माता रामो मत पिता रामचंद्र किंवा त्वमेव माताचे पिता त्वमेव सगळे जे महाराज आहेत कितीतरी प्रमाणात हे त्याच्यासोबत येणं प्रकारेनं काय करणे संबंध जोडणे म्हणजे काय देव आपलासा करणे हे भक्तिशास्त्राने. मग आता जो संबंध जोडल्यानंतर त्याच्या संबंधाने मग आता समजा कोणताही जोडा. आता ही जी महाराज राक्षस मंडळी जी होती ही काय सर्वसाधारण नव्हती महाराज. राक्षस मंडळी महाराज आता एक विचार कराय काही हे मूर्ख लोकांचं लक्ष नाही महाराज. त्यांना अनादर शब्दांनी अनादर करणं त्या सगळ्या मंडळींचं बरं का बाबा. कोणत्या ही जी मंडळी रावण्या म्हणणं दुर्योधने मारा आपल्या जाणारा सुईला आहे की का त्यांना तसं म्हणायची. मला एक गोष्ट सांगा ज्या माणसाला मारायला स्वतः भगवान परमात्मा अवतार घेतात म्हणजे तो असला तसलाय का असला तसलाय का. मला एक गोष्ट सांगा समजा माझी उदाहरणार्थ माझी दुश्मनी समजा माझा दुश्मनी कोण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मग आता मी चिल्लर माणूस आहे का इतका मोठा माणूस म्हणजे मी चिल्लर नाही ना. अरे तसं तितका मोठ्या माणसाला म्हणजे मला म्हणायचे राक्षस सुद्धा भगवंताचे भक्त आहेत महाराज. कसे भक्त आहेत येणं क्रियेनं परत दुश्मन का व्हायना देवासोबत नातं जोडलं तो माझा दुश्मन आहे महाराज. तू माझा काय दुश्मन आहे महाराज. हे जे नातं त्याच्यासोबत जोडलेले म्हणजे येणं प्रकारेनं भगवंताची नातं जोडणं म्हणजे काय देव आपलाचा करणं. विठ्ठल विठ्ठल
म्हणजे काय होईल उत्तमची उरे कीर्ती मागे नुसती कीर्ती नाही बरं का नुसती कीर्ती नाही देव आपला केला शेवटचं सांगितलं तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तम आपली कीर्ती मागे नुसती कीर्ती 2 मिनिटांमध्ये संपवतो इकडे लक्ष द्या माझ्याकडे नुसती कीर्ती पाप करणाराची कमी नाही बरोबर आहे का नाही कीर्ती महत्वाची नाही नुसती कीर्ती बरोबर आहे ना खून करणारे मर्डर करणारे चोऱ्या करणारे डाका टाकणारे यांची कीर्ती कमी काय अशी लय मोठे चंडाळे आहेत मोठमोठे त्याच्यामुळे नुसती कीर्ती नाही उत्तम म्हणजे ह्याच्यासाठी वैकुंठवासी दादा उदाहरण सांगायचे काय कीर्ती आणि उत्तम कीर्ती याच्यामध्ये फरक आहे 2 जण मित्र होते जीवलग मित्र बरं का सुना भाऊ 2 चांगले जीवलग मित्र होते आणि एक जण त्याच्यातला ते सोबत म्हणजे असं त्यांना सोडितच नव्हतं ते सारखं सोबत राहायचे महाराज पण एके दिवशी काय झालं एक मित्राला बाहेर जायची वेळ आली महाराज मग आता तो 10-15 दिवसासाठी महिन्यासाठी बाहेर चालला होता मग तो म्हणला कसं रे म्हणला तुझ्याशिवाय मला सोडून जायचं म्हणजे लय अवघड आहे म्हणला मला राहणत नाही व्हायचं तुला सोडून कधी राहिलोच नाही इतकं आपलं आयुष्य गेले मला तुला सोडून राहायची वेळच नाही आली पहिली वेळ आली गाड्या मला काय करू मला जावत वाटत नाही ते मला तसं नाही मग एक काम कर ना म्हणला काय करतो का म्हणलं हो करतो सांग ना म्हणला काय नाही एक तुझी मला आठवण येण्यासाठी महाराज आठवण यावा म्हणून तुझ्या बोटातली जी अंगठी का ती अंगठी दी म्हणला म्हणजे अंगठीकडे मी बघितलं की सारखी तुझी आठवण होत जाईल म्हणला आणि मग काय तो दुसरा मित्र म्हणला नुसत्या आठवणीसाठी अंगठी पाहिजे तुम्हाला दुसरं काही कारण आहे फक्त तुझी अंगठी बघितल्यास तुझी आठवण तुझं स्मरण सारखं व्हावं म्हणून तुझ्या बोटातली अंगठी तो त्याचा मित्र म्हणला मग तुला आठवणी नुसत्या आठवणी सांगती अंगठीच द्यावा असा काही नियम नाही म्हणला नाही दिल्यानंतर सुद्धा आठवण होत जाईल मागितली होती दिली नाही मागितली होती दिली नाही अरे पण चंडाळा ही आठवण वेगळी ही आठवण वेगळी तसं नुसती कीर्ती पाप करणाऱ्याची कमी नाही तुका म्हणे एका मरणेची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे देव आपलासा केल्यानंतर उत्तम कीर्ती आपली या जगामध्ये राहील झालेली सेवा संपवायचं ना 11:15 झालीत लय जी झाले महाराज कसे झालेली सेवा भगवान भोलेनाथांच्या चरणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो पुनश्च एकदा कोटी कोटी धन्यवाद आज जरा वातावरण जरा येते मागच्या वर्षी लयच उत्साहान ते होता तुम्ही कसे आता हे नेमकं चुकीच्या टायमिंगला गुरुजीनं म्हणजे ते सेवा करण्याचा एक आता ते नेमकं सध्या सगळे मोसममध्ये इलेक्शनच्या आणि सगळी माणसं हे ते थोडं जरा नाही तर मागच्या वर्षी संख्या लय होती ना आता येते 1-2 दिवसात निकाल कधी उद्याच आहे का मग तर मिटलंच उद्याच्या महाराजाचं बी त्याच्यामुळे काही अडचण नाही होईल महाराज चांगले आनंदाची गोष्ट इतका उत्साह इतकं हे करायला पाहिजे महाराज याच्याशिवाय जीवनामध्ये समाधानच नाही महाराज परमार्थ आयुष्यामध्ये व्हायलाच पाहिजे आणि कोण कधी बघा विचार करा महाराज एक मी कीर्तनाचा विषय आपल्याला नाही येतो पण तरी सुद्धा उदाहरण म्हणून सांगतो महाराज इतके मोठे अजितदादा पवार होते महाराज किती मोठे होते तसा मुख्यमंत्री होणे नाही त्यांची गरज होती महाराज आणि खरंच कामाचा माणूस गेल्यानंतर त्या माणसाची किंमत कळाली की किती माणूस तो कामाचा होता महाराज पण एक विचार महाराज कधी महाराज वैयक्तिक माझं सांगतो सुदामजी महाराज सकाळी मला तर मुंग्या आल्यासारखं झालं म्हणजे अजितदादा गेले विश्वासच पचाना गेला महाराज म्हणजे इतकी गोष्ट इतका मोठा माणूस आहे डोळ्यासमोर ते म्हणून सांगतो महाराज एका क्षणात मध्ये वाद्याचं नव्हतं झालं महाराज त्याच्यामुळं कुणाचं कधी कधी कसा वेळ येईल काही सांगता येत नाही महाराज त्याच्यामुळं हा जो परमार्थ आहे ना ही सोबत येणारी गोष्ट आहे महाराज त्याच्यामुळं रात्रंदिवस ही गोष्ट कमीत कमी हे 8 दिवस वर्षातली करायलाच पाहिजे हा उत्सव तुम्ही इतक्या उत्साहाने करतात ही समस्त जी बारडीकर मंडळी आहे तरुण मित्र मंडळी आहे सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आमचे आदरणीय गुरुजी आमचे आदरणीय पूजनीय आमचे संतोष गुरुजी त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद त्याचबरोबर पुनश्च एकदा आमचे आदरणीय पूजनीय आपले श्रद्धास्थान असणारे मार्गदर्शक सुदामजी बाबा पिसे त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद त्याचबरोबर आदरणीय आमचे भागवत नाना आहेत आदरणीय आमचे सिद्धेश्वर भाऊ आहेत काय त्यांचे आमचे आम्हाला तुम्ही खाऊ घातलेले आदरणीय सिद्धेश्वर भाऊ आहेत त्यांना कोटी कोटी धन्यवाद आदरणीय आमचे हनुमंतजी महाराज आहेत आदरणीय आमचे बळीरामजी महाराज आहेत आदरणीय आमचे तिकडे श्रीहरी महाराज आहेत सगळी महाराज मंडळी आहे नामोल्लेख काही नसल्यामुळं तसं काही राग धरू नका ही बालगोपाल मंडळी आहे सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आदरणीय पूजनीय स्वामीजी आहेत विनायक भैया बी आहेत आमचे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद सगळ्यांच्या चरणावर आदरणीय आमचे इकडे विजयजी महाराज ओंकारजी महाराज त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आमचे यांचं काय नाव म्हणलं होतं रितेश दादा कोटी कोटी धन्यवाद ऑनलाईन नव्हतं ना आपलं लाईव्ह नव्हतं ना एडिटिंग आहे ना मग काय अडचण नाही आदरणीय आमचे रितेश दादा आहेत सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर कवरदारी विठ्ठल